आहे आणि कथेला सुरुवात करणार आहे. काल आपण कुठल्या कुठल्या कथा श्रवण केल्या जर मला सांगता येईल कुणाला? जाऊ द्या. भैरवनाथाची कुणी सांगितलं? वा, सरपंच साहेबांनी टाळ्या वाजवा एकदा. असं काहीतरी उत्तर आलं म्हणजे बरं वाटत. भगवान महादेवाच्या लिंग प्रतिष्ठापनेबद्दल काल आपण विचार पाहिला. त्याची लिंग प्रतिष्ठापना कशी गेली पाहिजे, कुठल्या दिशेला जलधारी असली पाहिजे, कुठल्या दिशेला नंदी महाराज असले पाहिजेत, ज्या दिशेला मंदिराचा दरवाजा असतो त्या दिशेला महादेवाचं मुख असतं. अनेक प्रकारचे महादेवांचे मंदिर आहेत, लिंगांची मंदिर आहेत. मला काही प्रश्नही आलेले आहेत, पण जसं असं चरित्र पुढे निघतं, जसं जसं ग्रंथामध्ये विचार आलेला आहे त्या पद्धतीनं मी त्या प्रश्नांचा विचार मांडणार आहे. खूप प्रश्न आलेत माझ्याकडे आणि आपले प्रश्न आल्यानंतर मला खूप बरं वाटलं. का बरं वाटलं याचं कारण सांगतो. ज्या ती श्रोत्यांकडून प्रश्न येत आहेत त्या ती श्रोते, हे प्रश्न काही मला मजा नाही वाटत. त्याचे दोन फायदेच आहेत. एक फायदा, ज्या अर्थी लोक प्रश्न विचारतात त्या अर्थी लोकांना कथा समजते हे कळतं. आणि दुसरं, जसे प्रश्न येतात तसं माझा अभ्यास वाटतो. भगवान महादेवाच्या पूजेच्या संदर्भामध्ये काल आपण चिंतन करत होतो. भगवंताची पूजा करत असताना अंतःकरणामध्ये पूजा भाव ठेवत असताना हा कसा ठेवला पाहिजे. भगवान परमात्म्याच्या चल प्रतिष्ठेचा विचार मी आपल्याला सांगितला आणि अचल प्रतिष्ठेचा विचार सांगितला. जी भगवंताची प्रतिमा किंवा जे लिंग भगवंताचं आपल्याला देवाऱ्यामध्ये ठेवायचंय, देवाऱ्यामध्ये ठेवण्यात येणारं लिंग किंबहुना आपल्याला जे दररोजच्या पूजेसाठी वापरायचे ते अंगठ्यापेक्षा मोठं नसावं आणि ज्याची प्रतिष्ठा करायची, मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करायची ते 12 बोटापेक्षा मोठं असावं. अचल प्रतिष्ठेचा विचार मी पूजेचा आपल्याला सांगितला की उत्तराभिमुख बसून भगवंताची पूजा केली गेली पाहिजे. चल प्रतिष्ठेचा विचार पाहत असताना आपल्या घरामध्ये ज्या लिंगाचं, जे लिंग आपण घरामध्ये ठेवलंय किंवा आपल्या जवळ आहे पूजेसाठी, त्याचा विचार करत असताना एक नियम घालून दिला की पूजेचा विचार करत असताना यथा देहे तथा देवे, जे जे म्हणून आम्ही देहाला करतो ते सगळं देवाला केलं गेलं पाहिजे. आमच्या घरामध्ये कुठलीही प्रतिमा असू द्या, महादेवच नाही, आमच्या घरामध्ये, कुणाच्या घरामध्ये महादेवाचं लिंग आहे, कुणाच्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे, कुणाच्या घरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती आहे. प्रत्येकाच्या, आपण हिंदू आहोत, प्रत्येकाच्या घरामध्ये पूजेसाठी काहीतरी उपास्य देवता आहेच. पण त्या उपास्य देवतेची पूजा करत असताना ती कशी केली गेली पाहिजे, कुठल्या पद्धतीने केली गेली पाहिजे, त्यातला पहिला नियम असा सांगितला, यथा देहे तथा देवे. जे जे म्हणून आम्ही देहासाठी करतो ते सगळं आपल्या देवासाठी करावं. देहासाठी आम्ही जे करतो, ज्या पद्धतीने आम्ही देहाला ठेवतो, जसं आम्हाला स्वतःला वाटतं ते आमच्या घरातल्या देवतेला वाटलं पाहिजे, ते सगळं गेलं पाहिजे. घरामध्ये देवता आहे, मूर्ती आहे घरामध्ये, शक्यतो घरातल्या मूर्तींची पूजा ही पुरुषानं करायची असते. शक्यतो नाही, जवळजवळ पुरुषांनीच करायची असते. ऐका, मग तुम्ही म्हणाल महाराज काय सांगता, आता त्यांनी जर देवाची पूजा केली तर मग आम्हाला काय पुण्य भेटेल का त्याचं? पूजेची आम्हाला पूजा पुरुषांनी केली तर आम्हाला काय त्याचं पुण्य आहे? मला माहिती ते करत नाहीत म्हणून. तरीही घरातल्या देवतांची पूजा पुरुषांनी करावी. आणि मग उभयतांना जर त्याचं पुण्य लाभावं असं वाटत असेल तर ऐका, दोघांचाही नियम सांगून जातो.
घरातल्या देवतांची पूजा पुरुषांनी करावी आणि त्या देवतेच्या पूजेची सगळी तयारी महिला मंडळींनी करायची. पाणी आणून ठेवायचं, सगळं जे काही लागतं पूजेसाठी ते सगळं तिथं कुणी आणून ठेवायचं. पुरुषांनी स्नान करायचं आणि देवघरात जाऊन बसायचं. दोघांना पूजेचं फळ प्राप्त होतं. पण ते करत असताना आम्ही आमच्यासाठी जे करतो ते देवासाठी पाहिजे. उगीच देवाची मूर्ती घरात आणायची आणि मग आपलं घालायचं म्हणून पाणी घालायचं आणि कंटाळा आला म्हणून देवपूजा करायची, त्याचं फळ नाही, त्याचा काय उपयोग नाही. कंटाळा आला मग सगळे ती देव गोळा करायची, एकदाच सगळे पाण्यात ओतायची, परत भर पाणी घ्यायचं, त्यात सगळे टाकले आणि एकदा सोमवळून घेतले. एका जणाचे काका 2-4 दिवस बाहेर गेले पाणी फेकताना. हिला पूजा म्हणत नाही. पूजा केल्याचं फळ मी आपल्याला काल सांगितलं. पू शब्दाचा अर्थ होतो ऐश्वर्य आणि ज्या शब्दाचा अर्थ होतो प्राप्ती. जी केल्यानंतर ऐश्वर्याची प्राप्ती होते. तुम्ही बघा, ज्या घरामध्ये नित्य देवतेची पूजा आहे, ज्या घरातल्या देवऱ्याकडे गेल्यानंतर मांगल्यता कळून येते, तिथं ऐश्वर्य नांदत असते. बघा तुम्ही कुणाच्या घरी, ज्या घरातलं देवारा, ज्या घरातलं मंदिर सुंदर आहे, ते घर सुंदर आहे. काही काही लोकांना नितीन महाराज ते देवारा असं अंधारात ठेवायची सवय असते. पार अंधारा कुठली तिकडे फक्त म्हातारीच गेली पाहिजे आणि असं वरती देवारा गुरुजी उभा राहून देवपूजा, ती एकदम असा अंधार, ती दिवा लावलेला, सगळं ते तेल सांडून सांडून काळं खक्क झालेलं. कसा देव राहील अशा वातावरणात? माणसाला जिथं उभा राहा वाटत नाही तिथं देव कसा थांबेल? मांगल्य असलं पाहिजे. आपल्या घरातल्या देवाऱ्याकडे पाहिल्याबरोबर अंतःकरण पवित्र झालं पाहिजे, मन प्रसन्न झालं पाहिजे, असा देवारा असला पाहिजे. म्हणून आपल्या घरामध्ये जो देवारा आहे, शक्यतो त्याला पवित्र करण्याचा प्रयत्न करा, त्याला सुशोभित करा. दररोज देवासाठी फुलाची झाडं लावा. जी जी फुलाची झाडं आहेत ती फुलं दररोज आणा. देवाला फुलं खूप आवडतात. महादेवाला फुलं खूप आवडतात. भगवंताला फुलं खूप आवडतात. जे जे आम्ही देहासाठी करतो सगळं देवासाठी करा. बाजार करण्यासाठी गेलात ना, बाजारला गेल्यानंतर सगळं घ्यायचं. खाऊ घ्यायला गेलं की लेकरांसाठी खाऊ घ्यायचा आणि छोटासा असा पुढे एक देवासाठी घेऊन यायचा. अगोदर बाजार घेऊन आलं की मग तो जर देवासाठी घेऊन आलो, अगोदर देवाला ठेवायचा, नंतर मुलांना खाऊ घालायचा. देवासाठी. कपडे घ्यायला गेले, कपडे घ्यायला दुकानात गेल्यानंतर महिला मंडळी साडी घेण्याच्या अगोदर काय तुम्हाला जी घ्यायची ती घ्या, जेवढा गाडायचा नवरा तेवढा गाडा, मला काही म्हणणं नाही. पण साडी घेण्याच्या अगोदर माझ्या भगवंतासाठी कापड घ्या. आम्हाला जे लागतं त्याला लागत नाही का? त्याच्यासाठी समर्पित भावानं आम्ही ज्या ज्या गोष्टी घेतो, काय लागतं देवाला महाराज, एवढी मूर्ती असते, एवढं कापड घेतलं खूप झालं. आणि दुकानात गेल्यानंतर असं म्हणायचं नाही, ए देवासाठी कापड दे, तसं नाही म्हणायचं. त्याला सांगायचं तुझ्याकडे जेवढं महाग असेल तेवढं दे, घ्या ना देवाला. अरे प्रपंचासाठी आम्ही किती खर्च करतो महाराज. सगळं देवासाठी करायचं. घरामध्ये स्वयंपाक बनवायचा आहे ना, मग स्वयंपाक बनवत असताना अगोदर भगवंतासाठी स्वयंपाक बनवायचा. भगवंताला जो नैवेद्य चालेल तो स्वयंपाक अगोदर तयार करायचा, तो नैवेद्य बाजूला काढून ठेवायचा आणि नंतर घरच्या लोकांसाठी स्वयंपाक बनवायचा. अगोदर सगळ्यांना भोजन देण्याच्या अगोदर नैवेद्य बाजूला काढून ठेवलेला असतो, तो नैवेद्य भगवंताला दाखवायचा. त्याला सांगायचं जेवढी माझी ऐपत आहे, माझा प्रपंच जसा आहे, वाकडं तिकडं जसं असेल तसं, बाबा हा भोग घे, हे ग्रहण कर. पाणी फिरवायचं, भगवंताला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर स्वयंपाक बाकीच्यांना खायला द्यायचं. पण भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरामध्ये अन्नग्रहण कुणीही करायचं नाही. माणसाला किती उशीर होऊ द्या, त्याला सांगा थांब थोडं, अगोदर देवाला नाही. आम्ही मधुकरी मागण्यासाठी जायचो.
ज्या ज्या घरी आम्ही मधुकरी मागत होतो, चिखलीला आमची मधुकरी होती. मधुकरी मागत असताना त्या मधुकरी देणाऱ्या ज्या महिला होत्या त्या भाकरी बनवायच्या. सरपंच साहेब भाकरी बनवायच्या. कितीही मुलाला भूक लागलेली असू द्या, त्या सांगायच्या थांब. गोवा यायचे, तिथलं भाषा हीच आहे. गोवा यायचे, अगोदर मधुकरी द्यायची, नंतर मुलांना भाकर खाऊ घालायची. जरा जा पुणे जिल्ह्यात बघा ऐश्वर्य काय तिथे. देणं सांगतोय मी तुम्हाला, भगवंताला 2 घास द्या, तो 2चे हजारो घास केल्याशिवाय राहणार. श्रद्धेने त्याला 2 घास द्यावा. करा, त्याला द्या. अगोदर भगवंताला नैवेद्य निर्माण करायचं, नंतरच घरात. ऐका, आणि दुसरा एक नियम सांगतो, आपल्या स्वयंपाक घरामध्ये जे भगवंताला नैवेद्य म्हणून चालतं तोच स्वयंपाक बनला पाहिजे. महाराज एवढं सोडून बोला. आपल्या स्वयंपाक घरामध्ये सद्गुरु श्री प्रेमानंद महाराज वृंदावन धाम, त्यांनी एक भाव खूप गोड सांगितला होता. त्यांनी असा भाव सांगितला होता की वृंदावनातल्या काही महिला स्वयंपाक घराला पडदा लावतात. काय करतात? त्या स्वयंपाक घराला पडदा लावतात. आणि त्यांच्या घरामध्ये नियम असा असतो की स्वयंपाक घरामध्ये जी स्त्री स्वयंपाक करते ती सोडून घरामध्ये दुसरी स्त्री येत नाही, माणूस येत नाही, कोणीच येत नाही. सुद्धा मग कुणीही येत नाही. त्या घरामध्ये फक्त त्याच स्त्रीचा प्रवेश असतो की जी स्वयंपाक बनवते. दुसरी स्त्री त्या घरामध्ये ती नजर पडू देत नाही स्वयंपाकात. तो जे किचनचा वटा असतो ना, त्या वट्याकडे त्या दुसऱ्या स्त्रीचं नजर पडू देत नाही. का? कारण कुणाची जर नजर माझ्या भगवंताच्या नैवेद्याला लागली, मग काय भाव आहे? विचार करा ना थोडासा. आपलं सगळं गाव किचन मधून फिरून येतं. हे भाव थोडे थोडे जाणून घ्या. आपण एवढं कटाक्षाने सगळं पाळू शकत नाही, पण निदान आपल्या स्वयंपाक घरामध्ये तोच स्वयंपाक बनला पाहिजे जो घरातल्या भगवंताला नैवेद्य म्हणून चालतो. आणि मग तो स्वयंपाक नैवेद्य बनवून भगवंताला नैवेद्य दाखवायचा. भगवंताला जे जे लागतं ते सगळं करायचं. ऐका, पूजेला बसलात ना, पूजेला बसलेला असताना जर हिवाळ्याचे दिवस असतील, आपल्याला थंडी वाजत असेल, तर आपण स्वयंपाक बाथरूम मध्ये गेल्यानंतर बायको म्हणते हा घ्या, किती गार पाणी टाकू? टाका, थोडं टाक. बस 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 बस. किती कडक पाणी घेतो आपण? किती कडक पाणी घेतो? का? थंडी वाजते, थंडी वाजते म्हणून. म्हणजे एवढं कडक पाणी घेतो आपण हरी महाराज की माणूस जर आंघोळ करून उघड्या अंगाने जर देवघराकडे निघाला, त्याच्या अंगातल्या अशा वाफा निघतात जणू वडापाव तळून निघाला. अंगातून वाफा येतील इतक्या गरम पाण्याने आपण हिवाळ्यात आंघोळ करतो. आणि देवाला कुणी विचार केलाय का कधी? आपल्याला थंडी वाजते, त्याला थंडी वाजत नसेल? त्याला काय, त्याला नाही का काही? थंडीच्या दिवसात जर आम्ही स्वेटर घालतो तर माझ्या भगवंतालाही स्वेटर असलं पाहिजे. हे सगळं देवतेसाठी केलं गेलं पाहिजे. हे सगळं देवासाठी केलं गेलं पाहिजे. म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या विषयीचा पूजेचा जो भाव आहे तो आमच्या देहासाठी जे आम्ही म्हणून करतो ते पूजा भगवंतासाठी करा, ते भगवंताला द्या. सगळा भाव आमच्या अंतःकरणातला जाणून घ्या. शौनकाने सुद्धा विचारलं, सूत महोदय आम्हाला सांगा, ही पूजा कुणी करायची असते? कुणाला अधिकार आहे भगवान महादेवाची पूजा करण्याचा? सूतांनी सांगितलं, सगळ्यांना अधिकार आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळ्यांना अधिकार आहे. कुणी कशाचा, कुठल्या महादेवाची पूजा करावी, कुठल्या लिंगाची पूजा करावी, 1-2 मिनिटात मी सगळ्या लिंगाच्या पूजेचा भाव सांगून होतो. कुणाला कशाचा अधिकार आहे? ब्राह्मण वर्ण यांना पारा या धातूच्या लिंगाची पूजा करण्याचा अधिकार आहे. ज्याला पारदलिंग असं म्हटलं जातं. पारा धातूपासून जो बनवला जातो लिंग, त्या लिंगाची पूजा ब्राह्मण समाजाने करावी. त्याला पारदलिंग म्हणतात. जर अशा पारदलिंगाची ब्राह्मणानं पूजा केली तर त्याला धन, ऐश्वर्य, संपत्तीची प्राप्ती होत असते. वैश्य जे व्यापारी आहेत
त्यांनी सुवर्णलिंगाची पूजा करावी. सुवर्णलिंग म्हणजे सोन्यापासून बनवलेलं लिंग. आता ते थोडंसं अवघड आहे, कारण आता भाव काय आपल्या हातात राहिलेले नाही. पण ते सुवर्ण म्हणजे ते वैशांसाठी आहे. त्याने काय प्राप्त होतं? त्याने खूप संपत्ती प्राप्त होते. जे क्षत्रिय आहेत, क्षत्रियांनी दगडापासून बनवलेल्या लिंगाची पूजा करायची, ज्याला बाणलिंग असं म्हटलं जातं. जे क्षत्रिय आहेत त्यांनी दगडापासून बनवलेल्या लिंगाची पूजा करायची, आणि जे शूद्र आहेत त्यांनी पार्थिव लिंगाची पूजा करायची, म्हणजे जो मातीपासून बनवलेला असतो. जरी लिंगाचा भेद सांगितलेला असला तरी फळ मात्र सगळ्यांना सारखंच आहे. कुणी सुवर्णलिंगाची पूजा करतं, कुणी बाणलिंगाची पूजा करतं, कुणी दगडाच्या लिंगाची, कुणी मातीच्या लिंगाची पूजा करतं. हे जरी भेद दाखवलेले असले तरी पूजेचं जे फळ आहे ते सर्वांना सारखंच आहे. महादेव सांगतात की माझ्या कुठल्याही लिंगाची पूजा करणारा माणूस त्याला मी सारख्याच नजरेनं पाहतो, त्याला मी स्वतःला अर्पण करून घेतो. फळ सारखं आहे. भगवंताच्याकडे तुझा भाव नाही महाराज. कुणी जा भगवंताकडे, माझा भगवान परमात्मा सगळ्यांना जवळ करतो. कुणी या, ब्राह्मण या, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कुणी या, प्रत्येकाला माझा परमात्मा जवळ करतो. त्याच्या नजरेमध्ये कधी भेद होत नाही. आपपर भाव त्याच्यामध्ये नाहीये. आपपर भाव भगवंताकडे कधी नसतो. भगवान परमात्मा आपपर भाव सामान्य जीवाच्या बाबतीत असतो. हा माझा, तो परका, तो त्याचा, हा माझा. पण भगवान परमात्मा असा आजा तुझा भाव करत नाही कधी. देव सगळ्यांना जवळच करतो, सगळ्यांना जवळच ठेवतो, जरी त्याची क्रिया भिन्न दिसत असली. मग तुम्ही म्हणाल महाराज देव सगळ्यांना जर जवळ करतो, सगळ्याला मग भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवाद, हे कसं? परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम, हे कसं? परित्राणाय साधूनाम म्हणजे काय? साधूंचं परित्राण करतो. आणि विनाशायची दुष्कृताम म्हणजे काय करतो? दुष्टांचा विनाश करतो. हे भिन्न कसं? एकाला जवळ करायचं आणि एकाला लांब करायचं, असं कसं? भक्तांना पायापाशी ठेवायचं आणि दुष्टांना हे कसं? जर तो सगळ्यांनाच सारखं ठेवतो तर जे ज्ञानेश्वरीचं पारायण करतात त्यांना तो जवळ करतो, आणि जे 52 अध्यायाचं पारायण करतात, 52 अध्याय लक्षात आले की नाही तुमच्या? जे 52 अध्यायाचं पारायण करतात त्यांनाही त्याला जवळ करावं ना, दुष्टांनाही त्याला जवळ करावं ना. माझ्या ज्ञानोबरांनी खूप गोड भाव ओतला ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय सांगतात परमात्मा क्रिया जरी भिन्न करत असला, परमात्मा भक्तांना जवळ करतो, दुष्टांना लांब करतो, ही त्याची क्रिया जरी भिन्न दिसत असली तरी परिणाम मात्र तो सर्वांना सारखाच करून देत असतो. एकच उभी आहे. उभी आठवेल तुम्हाला, अर्थ सांगतो. म्हणजे ज्ञानोबरात देवा सनकादिक तुझे भक्त आहेत, सनकादिक तुझं भजन करतात, सनकादिक तुझी भक्ती करतात, आणि भक्ती करून भजन करून त्या सनकादिकांना तू मोक्ष देतोस. तुवा सनकादिकाचे माने सायुज्य सौरसु दिधला पुतणे जी विषाची स्तनपाणी मारुवानी. ज्ञानोबराय म्हणतात देवा सनकादिक भक्त आहेत तुझे, सनकादिकांना जो सायुज्य नावाचा मोक्ष देतोस तोच पुतणेला देतोस. पुतना काय देवाची भक्त आहे का? पुतना काय ज्ञानेश्वरीचं पारायण करत होती का? पुतना ज्ञानेश्वरीचं पारायण या बघ, पुतना ज्ञानेश्वरीचं पारायण करत बस. ही स्तनामध्ये भगवंताला मारण्यासाठी विष घेऊन आली ती पुतना काय भक्त आहे का देवाची? ती काय ज्ञानेश्वरीचं पारायण करते का? ती हरिपाठ करते का? पुतना ज्ञानेश्वरीचं पारायण करत, पुतना ज्ञानेश्वरीचं पारायण करत म्हणजे जी पारायण करत नाही ती
ज्ञानोबा म्हणतात तिला सुद्धा देवा तू मोक्ष दिलास. आणखी कवी आहे, आठवली आता, ती चिंतनात नव्हती पण बरं झालं आठवलं. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न मनसी पात्रा पात्र कैवल्य ऐसे पवित्र जे वैरियाही दिलेले. कैवल्य नावाचा मोक्ष तू भक्तांना देतोस, पण तुझं औदार्य असाय देवा, जो मोक्ष कैवल्य नावाचा भक्तांना देतो तोच अभक्तांना सुद्धा देतो. म्हणजे सगळ्यांना जवळ करतो तो. तुम्ही कशी पूजा करा, तुम्ही त्याला शिव्या द्या, शिव्या देणाऱ्यालाही त्यानं जवळ घेतलं. शिशुपालांना किती शिव्या दिल्या, शिव्या पूर्ण होईपर्यंत देव थांबला. अहो त्या शिशुपालानं मोराची पीस खोसली होती इथे अशी, कारण शिशुपालाच्या आईला भगवंतानं शब्द दिला होता की जोपर्यंत याच्या 100 शिव्या होत नाही तोपर्यंत मी याला मारणार. त्यानं ती मोराची पीसच कोण ठेवली होती. एक शिवी दिली का असं बाहेर फेकायचं, दुसरी दिली का बाहेर ठेवायचं, मोजून ठेवायचं होतं किती शिव्या दिल्या. त्याला माहितीये संपलं की मी मारणार, मग ते सांभाळून शिव्या द्यायचा. पण असा अभिषेक आला एक दिवस, नितीन महाराज 2-4 मोराची पीस शिल्लक राहिले तरी त्याला देवानं सांगितलं नीट बघितलंस का तू खाली. तो इंटिमेशन दिल्याशिवाय कधीच मारत नाही. नीट बघितलं का, त्याच्या त्या आयुष्यात लक्षात नाही आलं. आणि शेवटची शिवी दिल्यानंतर पाहतो खाली तर काही शिल्लक राहिलेलं नव्हतं. तरीही त्या शिशुपालाला भगवंताला काय दिलं, मोक्षच दिला. निस्तेजिलास अगा सभासदी राजसूय यज्ञामध्ये शिशुपालानं 100 शिव्या दिल्या आणि 100 शिव्या दिल्यानंतर त्याला त्याने मारलं. परमात्मा भिन्न करत नाही, परमात्मा मागे पुढे करत नाही. त्याला शिव्या देणाऱ्यालाही मोक्षच आहे आणि त्याचं दर्शन घेणाऱ्यालाही मोक्षच आहे. म्हणून महाराजांचं एक वाक्य मला खूप आवडतं, सुखी येतो घरा नारायण. हे सुखी येतो घरा नारायण कुणासाठी? झोपलेले पाठीमागची. सुखी येतो घरा नारायण कुणासाठी आहे? कुणासाठी? भगवान सुखाने कुणाच्या घरी आलाय? सुखी येतो घरा शबरीसाठी आहे, बरोबर आहे, शबरीसाठी आहे. शबरीकडे आला, विदुरांसाठी, बरोबर आहे, विदुरांकडे आला. भगवान परमात्मा आला, त्यांच्या घरी आला. रावणासाठी रावण गेलाय का रामाकडे? रावणाकडे सुद्धा तो आलाय. कृष्णासाठी, कंसासाठी कंस नाही गेला गोकुळात, देव स्वतः येत. म्हणून सुखी येतो घरा दोन्हीकडे लावायचा. तो भक्तांकडे जसं उडत येतो तसं दुष्टांकडे सुद्धा तो स्वतः जातो. का? कारण भक्तांनाही त्याला मोक्षच द्यायचा आहे आणि दुष्टांना सुद्धा मोक्षच द्यायचा आहे. कसं जातो मी देवाकडे? कशीही त्याची पूजा करा, कुठल्याही लिंगाची पूजा करा. सकळ जीवाचा करी तो संभाळ, सकळ जीवाचा करी तो संभाळ, सकळ जीवाचा करी तो संभाळ, सकळ जीवाचा करी तो संभाळ. नको
तुम्ही गगन कोणता गोष्टीचा पती लक्ष्मीचा सगळ्यांचा तो सांभाळ करतोय महाराज, कुणाला तो सांभाळत नाही, सगळ्यांना तो सांभाळतोय, प्रत्येकाचं रक्षण तो करतोय. आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस गर्भ वाढतो. त्या 9 महिने 9 दिवस वाढणाऱ्या गर्भाला कोण सांभाळतोय हो? कोण सांभाळतोय? त्या आईला वाटतं मी सांभाळते, पण त्या आईला माहित नाही, काहीच माहित नाही तिला आतमध्ये काय चाललंय. माझा देव तिला सांभाळते. कोण सांभाळते? साधा भाऊ सांगू आपल्याला. नुकतंच जन्मलेल्या बाळाला आईच्या स्तनात दूध आतच ओढावं हे कोण शिकवतंय? कोण शिकवतंय? कोणी केली दुधाची उत्पत्ती वाढवे सवे कोणी या बाळाला दूध आतच ओढावं हे कोण शिकवतंय? यात नवल नाही. तुकोबाराय म्हणतात त्या आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती कोण करतंय? कुठला विज्ञान दुधाची निर्मिती करतं? कुठल्याही विज्ञानाने हे सांगावं की त्या बाळाला नुकतंच जन्मलाय, काही सेकंद काही मिनिट झाले, त्याला जगाचं ज्ञान नाहीये, त्याला सृष्टीचं ज्ञान नाहीये, त्या बाळाला कोण शिकवतं आतमध्ये ओढलं पाहिजे दूध? झाडाच्या मुळाला कोण शिकवतं आणि कुठल्या दिशेला आहे? जमिनीवरती असलेली मुळं बरोबर त्याच दिशेने जातात ज्या दिशेला पाणी आहे. कोण करतंय? आम्ही करतो? काहीच माहित नाही आम्हाला. माझा परमात्मा करतोय, सगळ्यांना तो पोचतोय. माझा या विश्वामध्ये प्रत्येक जीवाचं भरण पोषण करण्याचं काम त्या परमात्म्याचं आहे. म्हणून पोषितो जगासी एक लातो. माझा परमात्मा सगळ्यांना जवळ करतो. परमात्मा सगळ्यांना जवळ करतो. भोले बाबा तर सगळ्यांना जवळ करतो. महाराज तो कोणालाच लांब ठेवत नाही. म्हणून मी काही काही मंदिर असे पाहिलेत बापू की भोले बाबाच्या शिवालयाला दरवाजेच नाहीत, आणि काही काही ठिकाणी असले तरी ते लावले जात नाही, लावतच नाही आणि गरजच नाही. तुम्ही रामकृष्ण कुठलंही मंदिर असू द्या, त्या मंदिरात तुम्ही दरवाजे पाहाल, त्या मंदिराला दरवाजे आहेत. काय दरवाजे आहेत? कशासाठी दरवाजे आहेत? त्याला कुलूप लावलं जातं. संध्याकाळ झाली की प्रत्येक मंदिर बंद केलं जातं. का मंदिर बंद केलं जातं? कारण चोरी होण्याची शक्यता असते. चोरी होऊ नये म्हणून मंदिराला लॉक केलं जातं, बंद केलं जातं. महादेवाच्या मंदिरात कशाची चोरी होणार आहे? काय तिथं चोरायला महाराज? त्याला दागिनेच नाही, त्याला दागिनेच नाही, चोरी होणार कशी? ते मंदिर लावण्याची गरजच नाही, ते उघडच राहतं. अजून एक फायदा सांगतो मी तुम्हाला. बाकीच्या मंदिरामध्ये जर सपत्नीक दर्शनाला गेला तर तुम्ही भगवान रामाच्या मंदिरात जा, तिथं सीता माता असते. भगवान कृष्णाच्या मंदिरात जा, राधा असते. विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या मंदिरात रुक्मिणी माता असतात. आणि जिथं जिथं माता आहेत तिथं तिथं दागिने आलेच. प्रत्येक मातेच्या गळ्यामध्ये दागिने आहेत. मग जर सपत्नीक दर्शनाला गेलं तर एखाद्या वेळेला त्या बायकोनं जर ते पाहिलं मातेच्या गळ्यातले, ती म्हणू शकते नवऱ्याला, महाराज तेवढं मला ते बघा ना किती सुंदर राणी हार आहे. या वर्षी नाही पण निदान पुढच्या संक्रांतीला तरी मला कराल काय? असं होऊ शकतं. महादेवाच्या मंदिरात गेलं, सपत्नीक गेल्यानंतर बायको असं म्हणेल का नवऱ्याला, अहो तेवढा जरा नाग मला करता का?
त्याच्या गळ्यात काय नाक, त्याला अलंकार कशाचे, त्याला आभूषण कसली आहेत, दरवाजाची गरजच नाही. असा बाबा आहे माझा. बोलले बाबा तुम्ही कसंही जा, कुठल्याही श्रद्धेनं जा, फक्त श्रद्धेनं त्याच्या समोर जा. मी काल सांगितलं त्याच्या समोर जा, फक्त आपल्याला त्याचं दर्शन व्हावं त्यासाठी नाही, त्याच्या नजरेत आपण आलो पाहिजे. मातीपासून जो बनवलेला आहे त्याला पार्थिव पूजा म्हणतात. मला कुणीतरी मगाशी प्रश्न विचारला होता. ब्राह्मणांना पूजेचा अधिकार आहे, क्षत्रियांना पूजेचा अधिकार आहे, वैश्याला पूजेचा अधिकार आहे, शूद्रांना पूजेचा अधिकार आहे. शिवमहापुराणामध्ये उल्लेख असा आलेला आहे, एखादी विधवा माता असेल तिला पूजेचा अधिकार आहे का, तिनं महादेवाची पूजा करावी का? स्पष्टपणे शिवमहापुराणामध्ये सांगितलेलं आहे, ब्राह्मणाने पूजा केल्यानंतर जे फळ त्याला भेटतं तेच फळ विधवा मातेनं शंकराची पूजा केल्यानंतर भेटतं. विधवा मातेला सुद्धा भगवान शंकराची पूजा करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला अधिकार आहे, अधिकार नाही असं कुणीच नाही. महाराज पार्थिवाची पूजा कशी करायची सांगा आम्हाला. पार्थिव म्हणजे मातीचं बनवलेलं जी लिंग असतं त्याची पूजा तर धावतो सांगतो. पार्थिव शिवलिंग बनवायचं आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करून अशी त्रिकाल पूजा. पार्थिव शिवलिंग त्रिकाल 3 वेळा, सकाळ दुपार संध्याकाळ. 11 वर्ष जो अशी पूजा करतो, 11 वर्षापर्यंत जो साधना करतो, नित्य पार्थिव शिवलिंग बनवून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशी 11 वर्ष त्रिकाल संध्या करतो, त्याला 11व्या वर्षी गेल्यानंतर 12व्या वर्षी तो शिवस्वरूप झालेला असतो. त्याला शिवस्वरूपता प्राप्त होते. एखाद्याच्या पोटी पुत्र होत नसेल, एखाद्याला पुत्र कामना असतील, खूप प्रयत्न केले पुत्र होत नाही, त्यांच्यासाठी शिवमहापुराणामध्ये अशी साधना सांगितली आहे की त्यांनी 1000 छोटे शिवलिंग बनवायचे आणि 1000 शिवलिंगाची त्रिकाल संध्या करायची. सकाळ दुपार संध्याकाळ गंगेच्या काठाला जायचं, छोटे मातीचे 1000 शिवलिंग बनवायचे. 1000 शिवलिंग बनवल्यानंतर संध्याकाळी त्या शिवलिंगाचं विसर्जन करायचं. त्यांची पुत्र कामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. महापुराणात आलेला विचार आहे. ज्यांना धनकामना आहे, आता कुणाला नाही, सगळ्यांनाच आहे. ज्यांना धनकामना आहे त्यांनी 5000 शिवलिंग बनवायचे, पार्थिव शिवलिंग गंगेच्या काठाला जाऊन त्याची त्रिकाल संध्या करायची. त्यांच्या अंतकरणातली धनकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना विद्या कामना आहे, म्हणजे जी मुलं अभ्यास करतात, ज्यांना विद्वत्ता प्राप्त व्हावी असं वाटतं, ज्ञान वाढावं असं वाटतं, त्यांच्यासाठी 1000 पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची त्रिकाल आणि ती विसर्जित केल्यानंतर 1000 पार्थिव छोटे शिवलिंग बनवायचे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करून त्याचं पूर्ण जप करायचा. 3 वेळेला स्नान करून, बरं स्नान करून यथाविधी ज्या सांगितल्या जातात त्यानुसार ती पूजा करायची. संध्याकाळी विसर्जित केल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण होणार. आणि 1 करोड शिवलिंगाची पूजा केल्यानंतर, पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यानंतर शिव मोक्ष प्राप्त केल्याशिवाय राहत नाहीत, असा पूजा विधीचा नियम सांगितला गेला. आता शौनकांनी सुतांना विचारलं, महात्मन आम्ही असं ऐकलंय की भगवान शिवाला जो नैवेद्य समर्पित केलेला असतो, तो नैवेद्य केलेला, समर्पित केलेला नैवेद्य हा अग्राह्य असतो, हा खात नसतात. आम्ही जे ऐकले ते बरोबर आहे का? पदरच बोलत नाही, श्लोक देतो. अग्राह्यं शिवनैवेद्यम् इति पूर्वं श्रुतो वचः ब्रूहीतन्निर्णयं बिल्व महात्म्यमपि सन्मुने. एक प्रश्न आहे, एक श्लोक आहे आणि एका श्लोकामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. एक
अग्राह्य शिवनैवेद्यम. शिवनैवेद्य हा अग्राह्य असतो. ग्राह्य म्हणजे ग्रहण करणे. शिवनैवेद्य हा अग्राह्य असतो आम्ही असं ऐकलेलं आहे. आणि 2 ब्रूहि तन्निर्णयम बिल्वम. आम्हाला बिल्वपत्राबद्दल, बेलाच्या वृक्षाबद्दल माहिती सांगा. आता हा प्रश्न माझ्याकडे आलेला आहे. हा प्रश्न तर खूपच अवघड आहे भाऊ. कोणी दिलाय काय नाही. बेलाच्या झाडाचा जन्म कसा झाला कृपया सांगावे. हे शिवमहापुरात आलेलंच नाहीये. आहे शिवमहापुर आलं वेगळीकडे कथा आहे. कथा सांगतो ना मी केलं ना दिवसभर तेच गोळा केलं. सांगतो जन्म सांगतो. शिवमहापुराणामध्ये एका अध्यायात 2 प्रश्नाची उत्तर आहेत. एकच अध्याय आहे, एका अध्यायात 2 प्रश्न आहेत. त्याच अध्यायामध्ये नैवेद्याचाही विचार सांगितलाय आणि त्याच अध्यायामध्ये बिल्वपत्राचाही विचार सांगितलाय. पण विचार सांगत असताना बेलाच्या वृक्षाचं महत्व काय ते सांगितलंय. बेलाच्या वृक्षाचा जन्म नाही सांगितला. तो आहे दुसरीकडे आहे, तो काढलाय. काय अडचण नाही. आणखी कुणीतरी प्रश्न विचारलाय. महादेवांना तुळस चालते का. अस्थि भस्म सांगतो भस्मी सांगतो. अगोदर नैवेद्याचा विचार सांगतो. अग्राह्य शिवनैवेद्य. शिवनैवेद्य हा अग्राह्य मानला जातो का. बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं भगवान शिवाच्या लिंगावरती ठेवलेला नैवेद्य ग्रहण करू नये, केला जात नाही. तो ग्रहण करण्याचा आपल्याला अधिकार नाही. सुतांनी दिलेलं उत्तर खूप गोड आहे. सुतांनी सांगितलं अरे ग्रहण करणं सोडा. शब्द बघा काय सुतांची. ग्रहण करणं सोडा. सुत म्हणतात त्याला नुसतं डोळ्याने जरी पाहिलं, शिवनैवेद्य नुसता डोळ्याने जरी पाहिलं तर काय होतं. दृष्ट्वापि शिवनैवेद्यं यान्ति पापानि दूरतः भुक्ते तु शिवनैवेद्ये शिवसायुज्यमाप्नुयात्. सूत महोदय म्हणतात शिवनैवेद्य खाणं सोडा. दृष्ट्वापि शिवनैवेद्यम. शिवनैवेद्य नुसता डोळ्याने जरी पाहिला तरी यांती पापानी दूरतः. त्याची जेवढी झालेली पाप आहेत ती सगळी पाप दूर पळून जातात. शिवनैवेद्य खाल्ला तर पाहिजे, पण शिवनैवेद्याचं महात्म्य एवढं मोठं आहे ते नुसतं डोळ्याने जरी पाहिलं तरी त्याच्या ठिकाणची पाप पळून जातात. आणि खाल्ल्याचा परिणाम काय होतो ऐका. भुक्ते तू शिवनैवेद्य. ते खाल्ल्यानंतर काय प्राप्त होतं. शिव सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो. हा शिवनैवेद्याचा महिमा आहे. म्हणून शिवनैवेद्य पाहू नये असं नाही, तो घेऊ नये असं नाही. शिवनैवेद्य ग्रहण करावा आणि आदरानं ग्रहण करावा. एखादा जर मनुष्य मंदिरामध्ये गेला असेल, कुणीतरी शिवाचं नैवेद्य घेऊन आला असेल, नवे कुणी 12 ज्योतिर्लिंग केले, कुणी एखाद्या ज्योतिर्लिंगाला गेलं, त्याचाही विचार सांगतो पुढे मी आपल्याला. तो नैवेद्य कुणी घेऊन आलं, तो प्रसाद कुणी घेऊन आलं, प्रसाद घेऊन आल्यानंतर शिवमहापुराण असं सांगतं की तो नैवेद्य घेऊन आल्यानंतर जर एखादा तुम्हाला भगवान शंकराचा नैवेद्य, भगवान शंकराचा प्रसाद द्यायला लागला तर महापुराण सांगतं तो घेण्यामध्ये सुद्धा विलंब करू नये. तो नैवेद्य घ्यायला जरी आपण म्हणा ठेव 2 मिनिटं तिकडे ठेव, माझं थोडं काम चालू तरी पाप आहे. एवढं शिवनैवेद्याचं महत्व आहे. कोण म्हणतो शिवनैवेद्य ग्रहण करू नये. त्याचं खूप महात्म्य आहे. डोळ्याने पाहिलं तरी पुण्य प्राप्त होतं, त्याचे पाप निघून जातात. आणि खाल्ल्यानंतर तर करोडो पुण्याची प्राप्ती होते. म्हणून खूप
श्रद्धेनं शिवाचा नैवेद्य प्राप्त केला पाहिजे, खूप श्रद्धेनं प्रसाद ग्रहण केला पाहिजे. पुढे सांगतात शिवनैवेद्य खाल्ल्यानंतर काय प्राप्त होतं? आरबो यज्ञ करून जे पुण्य प्राप्त होत असतं. यज्ञ एक यज्ञ करायचा अवघड, असे अरबो खरबो यज्ञ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते एक शिवनैवेद्य खाल्ल्यानंतर प्राप्त होतं. ते यज्ञाचं पुण्य शिवनैवेद्य प्राशन केल्यानंतर होतं. आता ऐका, आता महत्वाचा विचार आला शिव महापुराणामध्ये. ज्या घरी दररोज शिवाला नैवेद्य दाखवला जातो, मी आपल्याला सांगितलं चल प्रतिष्ठा घरामध्ये शिवाची असावी. एक छोटं शिवलिंग जे अंगठ्यापेक्षा बारीक आहे ते शिवलिंग घरी घेऊन या, कुठलंही घेऊन या, कुठल्याही धातूचं घेऊन या. आपण शिवलिंगाला, आपण एखाद्या ज्योतिर्लिंगाला गेला की तिथं शिवलिंग भेटतं. फक्त बघत असताना शिवलिंग जे पुराणामध्ये जे आलंय शिव महापुराण, त्या उद्देशानं एक अंगठ्यापेक्षा बारीक शिवलिंग घेऊन या. आता ज्या घरामध्ये शिवलिंगाची पूजा करून चल शिवलिंगाची पूजा करून त्या शिवलिंगाला नैवेद्य दाखवला जातो आणि प्रसाद रूपाने तो शिवलिंगाचं भक्षण, नैवेद्य भक्षण केलं जातं, ते घर पवित्र बनतं. अत्यंत पवित्र अशा स्वरूपाचं ते घर बनतं. आणि फक्त ते घरच पवित्र बनत नाही, तर जो पाहुणा त्या घरात येतो आणि त्या पाहुण्याला तो प्रसाद भेटतो, तो पाहुणा सुद्धा पवित्र बनतो. म्हणून जात असताना अशाच घरी जा जिथं शिवलिंगाची पूजा होते. न जाणं चुकून आपल्याला तो प्रसाद भेटला तर आपल्याही जीवनाचं कल्याण होतंय महाराज. म्हणून मी काल सांगितलं, मी कुठेही गेलो की अगोदर देवघरात जात असतो. कुठं खावं कुठं खाऊ नये कळालं पाहिजे माणसाला. कुठलाही नैवेद्य द्या, शिवाला तो नैवेद्य चालतो. आपल्या घरामध्ये चल प्रतिष्ठा करून त्या भगवान शंकराला पूजा करून दररोज नैवेद्य दाखवत चला, ज्याचा परिणाम आपल्या घरामध्ये पवित्रता प्राप्त होते. त्या घरातल्या सगळ्या लोकांची बुद्धी पवित्र राहते, त्या घरामध्ये मांगल्य टिकून राहतं. म्हणून घरामध्ये भगवान शंकराची पूजा करून नैवेद्य दररोज त्याला दाखवला गेला पाहिजे आणि तो नैवेद्य सर्वांनी भक्षण केला पाहिजे. आता महत्वाची गोष्ट अशी सांगितली सुतांनी. सूत महोदय म्हणतात, आगतो शिव नैवेद्यं गृहीत्वा शिरसा मुदा भक्षणीयं प्रयत्नेन शिवस्मरण पूर्वकम. ऐका, आगतम, कुणी जर शिवाचा नैवेद्य घेऊन आलं, आगतम, जर कुणी नैवेद्य समोरून घेऊन आलं तर तो शिव नैवेद्य हातावर घ्यायचा, बाजूला कधीही ठेवायचा नाही. थांब बाजूला ठेव, मला थोडस काम आहे ते ठेव, नंतर माझं काम झालं का घेतो, चालत नाही. अगोदर हातातलं काम टाकून द्यावं, तो नैवेद्य हातावर घ्यावा. आता हातावर घेण्याची पद्धती असतात. कुणी असं घेतं, असं नाही, असं घेतं, कुणी असं घेतं, कुणी असं घेतं. हातावर घेत असताना श्लोक सांगतो ऐका, आगतम शिव नैवेद्यम, आल्याबरोबर तो हातावर घ्यावा. पुढे शब्द काय सांगितलाय, गृहीत्वा शिरसा मुदा, हातावर घेतल्याबरोबर तो ग्रहण करायचा नाही. बरीच माणसाला सवय आहे बघा, ते काय करणार, असा प्रसाद घेणार, खाणार आणि मग डोक्याला चुकीची पद्धत आहे. इथं काय सांगितलंय, क्रम काय बघा, आगतम शिव नैवेद्यम गृहीत्वा शिरसा मुदा, अगोदर तो असा डोक्याला लावावा, असा नाही, असा अगोदर तो डोक्याला लावावा, आदर आणि शिरसा मुदा डोक्याला लावावा, त्याचं दर्शन घ्यावं. आणि भक्षणीयम प्रयत्नेनं, मग तो खायचा. पण कसा खायचा, प्रयत्नेनं. प्रयत्नेनं म्हणजे काय, आता प्रसाद खायला कुठं प्रयत्न लागतात का, प्रयत्न म्हणजे काय का,
तो हातावर घेतल्यानंतर प्रयत्नपूर्वक डोक्याला लावताना तो इकडून इकडून असा खाली सांडू नये याची दक्षता घ्यायची. याला म्हणतात प्रयत्न. तो खाली पडता कामा नये. जर त्या शिवप्रसादाचं त्या नैवेद्याची काही कण खाली पडले तर तो प्रसाद आहे, तो प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे, ते खाली पडू न देता प्रयत्नेनं डोक्याला लावायचा आणि मग तो ग्रहण करायचा. म्हणजे अगोदर डोक्याला लावायचा, अगोदर दर्शन घ्यायचं आणि मग ग्रहण करायचा. अगोदर खायचं मग डोक्यावर हात फिरवायचा. हे लक्षात घ्या. हे मी श्लोक सांगतोय आपल्याला, मी बघण्यातलं करून काही बोलत नाही. मी सगळ्याला माहिती आहे, मी प्रमाणाशिवाय कधीच काही बोलत नसतो. आता पुढचा विचार आहे का, मी जो तुम्हाला भाव सांगितला ना, जर शिवप्रसाद घेण्यासाठी उशीर केला, बाजूला ठेवून नंतर घेतो, तर होतं काय, विलंबे पाप संबंधो. विलंब केला, बाजूला ठेव नंतर घेतो, काय होतं, पाप संबंधो, त्याचं पाप निर्माण होतं, पुण्य प्राप्त होत नाही. नंतर घेतो म्हणून चालत नाही. प्रसाद आला, नैवेद्य आला, डोक्यावर हातावर घ्यायचा, डोक्यावर लावायचा आणि लगेच प्रसाद ग्रहण करायचा. मग महाराज आम्हाला हे सांगा की नैवेद्य ग्रहण करू नये असा विचार आला, तो कुणाचा ग्रहण करू नये, कुठला नैवेद्य ग्रहण करू नये. शिवपिंडीवर लिंगावर ठेवलेला सगळा प्रसाद ग्रहण करावा. सगळ्याच पिंडीचा प्रसाद ग्रहण करता येत नसतो. काही लिंग अशी आहेत की तिथं आपल्याला त्या लिंगाचा प्रसाद ग्रहण करणं ग्राह्य नाही आहे. काही लिंगाच्या नैवेद्यावर चंडाचा अधिकार असतो, ते आपण ग्रहण करू नये, त्याचं पुण्य प्राप्त होत नाही. ऐका, लिंगाच्या बरोबर मध्यावर जो नैवेद्य ठेवला जातो, लिंग आहे, लिंगाच्या बरोबर मध्यावर वरती जो नैवेद्य ठेवला जातो, तो नैवेद्य घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. तो नैवेद्य खाण्याचा चंडाला अधिकार आहे. बरोबर मध्यावर लिंगाच्या बरोबर वरती जो नैवेद्य ठेवलेला असतो त्याच्यावर चंडाचा अधिकार आहे, त्याच्यावर आपला अधिकार नाही. आजूबाजूला जो नैवेद्य ठेवलेला असतो त्याच्यावर आपला अधिकार आहे, तो आपण ग्रहण करायचा. सगळ्याच लिंगावर चंडाचा अधिकार आहे का? नाही. कुठल्या कुठल्या लिंगावर आहे? बाणलिंगे च लोहे च सिद्धे स्वयंभूवी. बाणलिंगावर, लोहलिंगावर म्हणजे जो धातूपासून बनवला, सिद्ध लिंगावर आणि स्वयंभू लिंगावर. जे जे लिंग स्वयंभू निर्माण झालेले आहेत, 12 ज्योतिर्लिंग स्वयंभू आहेत. स्वयंभू लिंगावरच्या जर वरती असेल तर तो त्याच्यावर चंडाचा अधिकार असतो, तो आपण ग्रहण करू नये, बाजूचा ग्रहण करायला अधिकार आहे. असा नैवेद्याचा खूप मोठा विचार सुतांनी शौनकांना सांगितला आणि शौनकांनी आता प्रश्न विचारला की महाराज, ब्रूहि तन्निर्णयम बिल्वम, आम्हाला बिल्वपत्राबद्दल काहीतरी माहिती सांगा. बिल्वपत्र, बेलाचं पत्र, बेलाचं पान भगवान शंकराला का आवडतं? आणि प्रश्न तर खूप गोड आहे. बिल्व, बेलाच्या झाडाचा जन्म कसा झाला? बिल्वपत्राचा खूप मोठा महिमा आहे महाराज. भगवान शंकर सांगतात, बेलाचं झाड म्हणजे स्वतः माझं स्वरूप आहे. बेलाचं वृक्ष जर कुठं असेल एखाद्याच्या घरामध्ये, घराच्या आसपास कुठं असेल, आता बेलाची झाडं खूप कमी आहे तसं पाहिलं तर, मी तर सांगतो बेलाची वृक्ष लावत चला, खूप खूप चांगलं, म्हणजे खूप फायदा आहे त्या वृक्षाचा. ज्यांना शक्य होईल त्यांनी. आता आपण कशाची झाडं लावतो महाराज, काय सांगावं आता, त्याला काही फळं नाही, त्याला काही इतिहास नाही, त्याला काही महत्व नाही, उगा आपल्या एवढ्या एवढ्या काड्या राहतात, कुठं सुटत ती झाड. लावायची असतील तर अशी वृक्ष लावा की जे आपला उद्धार करतील. महादेवाने सांगितलं स्वतः माझं स्वरूप आहे ते, आणि मला बेलाचं झाड खूप आवडतं, मला बेलाचं पान खूप आवडतं,
महादेव सांगतात तुम्ही जगातलं सगळं ऐश्वर जरी माझ्या लिंगावर समर्पित केलं तरी मला तेवढा आनंद होत नाही जेवढा एक बेलाचं पान माझ्यावर समर्पित केल्यानंतर मला आनंद होतो. म्हणून मला खूप आवडतं ते. आवड तुला आवड तुला बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा महादेवा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा शंकराला माझा
माझ्या देवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान शंकराला माझा महादेवाला माझा शंकराला माझा महादेवाला माझा आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान बेताळ नाचती हो भूते बेताळ नाचती भूते बेताळ नाचती भूते बेताळ नाचती भूते बेताळ नाचती हरिषयुक्त उमापती गज धर्म गज धर्म गज धर्म राम पंडी जोवे वासुनी हार शंकराला माझा महादेवाला माझा आवडते बेलाचे पान शंकराला माझा महादेवाला माझा आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान उमा महेश्वर भगवान की महादेव की बेलाच्या वृक्षाची निर्मिती कशी झाली, उत्पत्ती कशी झाली? ऐका थोडस. लक्ष्मी स्तन उत्पन्नस्य महादेवस्य काय झालं, एकदा भगवान विष्णूचं आणि लक्ष्मीचं भांडण झालं. सगळ्यांचीच होता, कुणाची होत नाही. त्यांचंही झालं. भांडण झाल्यानंतर कुठल्याही भांडणाचा विचार करत असताना थोडस भांडण जर
एका बाजूनं ते खेचलं गेलं, दुसऱ्या बाजूनं खेचलं गेलं, किती वाटतं. तात्यावरती या, तात्यावरती या, या साहेब या. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. आमच्यावर ज्यांचं खूप प्रेम आहे अशी आमची परमादरणीय विनायक पाटील दरंदले तात्या, आम्ही त्यांना खूप प्रेमानं म्हणतो. आपल्या या सोहळ्याचं सरपंच साहेब, आपल्या सोहळ्याची सगळ्यांना ज्यांनी बातमी दिली ते आमचे तात्या. सोनई या ठिकाणी पसायदान आनंदवन नावाचं एक मोठं कार्य ही सगळी मंडळी करतायत. सगळ्या क्षेत्रात काम करणारी ही सगळी मंडळी एकत्रित येऊन आपण जे काही कमावतो, आपण जे काही कार्य करतो त्याचा काही भाग समाजासाठी दिला गेला पाहिजे या उद्देशानं पसायदान आनंदवन नावाची ट्रस्ट त्यांनी तयार केली. 12 गुंठ्या जागामध्ये खूप सुंदर अशा स्वरूपाचं एक प्रशस्त भगवान महादेवाचं मंदिर आहे, जिथं वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले. त्यांचे खूप सुंदर उपक्रम आहेत, म्हणजे बसून चर्चा करण्यासारखी आणि समाजाने आदर्श घ्यावा अशा स्वरूपाचे त्यांचे उपक्रम आहेत. मुलींच्यासाठी उपक्रम आहेत, लहान लहान मुलांच्यासाठी उपक्रम आहेत, जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काही उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले आहेत. आणि त्यांचा मानस, त्या सगळ्या ट्रस्टीचा एक मानस आहे की ज्ञानोबारायांचं मोठं मंदिर त्यांना त्या ठिकाणी बनवायचंय. आम्ही जेव्हा जेव्हा जातो त्यावेळेला तात्यांकडे आनंदवनाला भेट देत असतो. विष्णूचा आणि लक्ष्मीचा वाद झाला, भांडण झालं, पण भांडण हे दोघांपुरतं मर्यादित राहिलं तर त्याला अर्थ असतो. भांडणात जर तिसऱ्याचा प्रवेश झाला की गोंधळ होतो. दोघांचं भांडण झालं, भगवान विष्णूने शांतपणे पडून घेतलं, पण लक्ष्मी माता थोड्याशा जरा, कारण बापाकडे जास्त असलं का मुलीला थोडस जरा जास्त, तिने विचार केला काय हा पडलाय तर माझ्याच सासूरवाडी, म्हणजे माझ्याच माहेरात, माझा बाप एवढा मोठा, माझा भाऊ एवढा मोठा, आणि मग मी कशाला ऐकून घेऊ. भांडण झालं आणि मग त्यांनी बॅग भरली आणि त्या निघून गेल्या. बरेच दिवस झाले यायचं नाव घेत नाही, अहंकार झालेला होता थोडासा. बघेन मी आता कसं मला बोलतात आणि कसं काम सांगतात आणि कसं काय होतंय, बघते मी कसं राहतात माझ्याशिवाय.
नारदांना ही गोष्ट कळल्यानंतर नारदांनी थोडीशी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. नारद महर्षी लक्ष्मी मातेकडे आले. लक्ष्मी मातेला सांगितलं, लक्ष्मी, वाद थोड्या काळापर्यंत बरे असतात, त्या वादाला जर जास्त चिघळवलं तर ते वेगळ्या मार्गाने निघून जात असतात. म्हणून मी तुला सांगतो, तू जे पाऊल उचललंस ते पाऊल ठीक नाहीये, चांगलं नाहीये. थोडा विचार कर. मुलगी आपल्या जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तिच्या घरी ती गोड दिसते, पण एकदा तिचं लग्न झालं आणि तिनं एकदा माहेरचा त्याग केला की ती मुलगी तिच्या सासरीत गोड दिसत असते. ती आली, 4 दिवस नांदली, हिंडली, फिरली, घरामध्ये वावरली. आईलाही आनंद होतो, बापालाही आनंद होतो, घरच्या माणसांनाही तिचा आनंद असतो. पण ती जर महिने महिने घरात राहायला लागली तर तिचा आदर राहत नाही. आई, आता तुला इथं राहणं गोड वाटतंय, पण ज्यांच्या आश्रयाने ज्यांच्या आधाराने तू इथं राहतीस, थोडे दिवस गेले की तू त्यांना सुद्धा जडवशील. हे सगळं समजावून सांगितलं. लक्ष्मी मातेने ते काय ऐकलं नाही. आणि एक वाक्य सांगतो महाराज, कधीही माणसानं मोठ्या माणसाचं ऐकत जावं. मोठी माणसं ही उन्हानं, ती काय उगाच पांढरी झालेली नसतात, उन्हानं पांढरी झालेली नसतात, ती अनुभवानं मोठी झालेली असतात. म्हणून कधीही माणसानं, वयस्कर माणसाने सांगितलेला सल्ला कधी बाजूला टाकायचा नाही. का? कारण अनुभव असतात पाठीमागे, त्यांच्या पाठीमागे मोठे अनुभव असतात. एक वाक्य सांगतो, ज्या माणसाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय ना, त्यानं कायम मोठ्या माणसांचं दर्शन घेतलं पाहिजे. घरातली जी मोठी माणसं आहेत, जी म्हातारी माणसं आहेत, जी वयस्कर माणसं आहेत, ज्यांच्या जीवनाचा पाठीशी अनुभव आहे, त्या लोकांचं नेहमी दर्शन घेत जावं. का? कारण तो अनुभव तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला यशस्वी बनवत असतो. युद्धाला सुरुवात झाली. इकडून कौरवाचं सैन्य आहे, इकडून पांडवांचं सैन्य आहे. युद्धाला आता सुरुवात करायची आहे. सुरुवात करण्याच्या काही क्षण अगोदर युधिष्ठिर रथातून खाली उतरला, चालत चालत भीष्माचार्यांच्या रथाकडे गेला. सगळे पाहत होते, अरे असं कसं, रात्री दुसऱ्या पार्टीत जायचं तर दिवसात चालला. अरे सगळ्या देखील तिकडे निघाला, काय भानगड आहे. सरळ चालत चालत युधिष्ठिर गेला आणि सगळ्यात गेल्याबरोबर पहिलं काम काय केलं असेल तर भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं. काय केलं? भीष्माचार्यांचं त्याने दर्शन घेतलं, जे समोरच्या युद्ध करण्यासाठी समोर उभे आहेत आणि ज्यांच्यावर आता त्याला शस्त्र चालवायचं होतं त्यांचं त्यानं दर्शन घेतलं. हात जोडून नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर भीष्माचार्य म्हटले, विजयी भव. अरे विजयी भव कोण सांगताय? विरोधी पार्टीचा माणूस म्हणतोय विजयी भव. युधिष्ठिर तिथून निघून गेल्यानंतर दुर्योधन म्हटला, नेमकं काय भानगड आहे? अरे माझ्या पार्टीत आहात, माझ्या बाजूने आहात, आणि युधिष्ठिरानं दर्शन घेतल्याबरोबर तुम्ही म्हणता विजयी भव. तुम्हाला असं वाटतं का तो विजयी होईल? पाहिलं का काय आहे समोर? काहीच नाही. माझं सैन्य बघा जरा, कोण कोण आहे माझ्या सैन्यामध्ये, आणि विजयी भव. त्यावेळेला धर्मराजाने दिलेलं उत्तर पहा. धर्मराजाने सांगितलं, दुर्योधना, ज्या क्षणी युधिष्ठिरानं माझे पाय धरले त्या क्षणी तो विजयी झाला. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मोठ्या माणसांची पाय धरा, त्यांना शरण जा, त्यांना नमस्कार ऐका. मोठ्या माणसांचं ऐकत जा, म्हाताऱ्या माणसांचं ऐकत जा. दुर्योधनानं सांगितलं, नारदांनी सांगितलं, बाई तुझं हे इथं नारणं ठीक राहणंच जमणार नाही, तू माझं ऐकलं नाही. लक्ष्मी मातेनं ऐकलं नाही. त्याचा परिणाम निघून गेले नारदजी. खूप महिने लक्ष्मी माता आपल्या माहेरात राहिल्या. पण पहिल्या दिवशी आल्यानंतर जो आदर होता तो हळूहळू हळूहळू कमी होत चालला. मतभेद वाढायला लागले, बापाशी वाद व्हायला लागले, भावाशी वाद व्हायला लागले, आणि जसे मतभेद वाढत चालले तसा लक्ष्मी मातेचा तिथं अपमान व्हायला लागला. होतच असत. आणि जसा अपमान व्हायला लागला तसे त्या उद्विग्न झाल्या. अरे
माझा नवरा मला बोलत होता, माझा नवरा मला काय करत होता, पण माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याबद्दल आदर होता. इथं सगळं आहे, ऐश्वर आहे, सगळे आहे, माणसं माझी आहेत, पण आदर नाही. पण आता जाणार तर कुठल्या तोंडानं? कारण ज्यावेळेला आलं त्यावेळेला गप्पा मोठ्या मोठ्या मारल्या होत्या. माझा बाप असा, माझा भाऊ असा, कुबेर माझा भाऊ आहे, माझा बाप समुद्र आहे, मी लक्ष्मी आहे, त्याच्या पोटातून मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या होत्या. आता जायचं कसं? पण लक्ष्मी मातेच्या लक्षात आलं काय, नारदांनी मध्यस्थी केली होती. नारदांना असं वाटलं होतं की मी जावं, मग मी नारदांकडे गेले तर त्यांना मध्यस्थी केली तर ते थोडं समजावून सांगतील. लक्ष्मी माता नारदांकडे गेल्या, नारदांना सांगितलं नारदा तुम्ही थोडी मध्यस्थी करा, तुम्ही फक्त माझ्या नवऱ्याला समजावून सांगा की घे हिला घरात म्हणून, मी नाही जाऊ शकत. नारदांनी सांगितलं हे बघ लक्ष्मी, मी तुला अगोदर सांगितलं होतं आणि माझ्या शब्दाला तू आधार दिला नाही, मी आता एकटा येऊ शकत नाही. त्यावेळेला ऐकलं असतं तर मी घेऊन गेलो असतो, आता नाही, आता मी एकटा नाही येणार. मग आणखी कुणाला तरी आपल्याला सोबत घेऊन जावं लागेल. कुणाला घ्यावं लागेल सांगा, मी लगेच त्यांच्याकडे जाते. तेवढी देवतांचा राजा इंद्र, त्याला सोबत घ्यावं लागेल. इंद्रांना सोबत घेतलं, कुबेराला सोबत घ्यावं लागेल, त्याच्याकडे धन आहे. थोडं काही बैठक करायची असेल तर पैशावाली माणसं सोबत लागतात. कामं टपाटप होतात. मग कुबेराला सोबत घेतलं. आणखी कोण? म्हणजे महादेवाला सोबत घ्यावं लागेल, कारण महादेव म्हणजे शिव आहे आणि शिव म्हणजे कल्याण आहे. जिथं शिव येतात, महादेव जर आले तर तुझं कल्याण होणार, तुझं काम झालं. सगळेजण कैलासामध्ये गेले. कैलासात महादेवाकडे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर महादेवांनी सगळ्यांचं स्वागत केलं आणि सगळ्यात अगोदर इंद्रांना सांगितलं तुम्ही या बसा. इंद्र राजा आहे, राजाला मोठा मान दिला, बसा. नंतर कुबेराला मान दिला, नारदांना मान दिला. तदनंतर जेवढे सोबत होते सगळ्यांना मान दिला आणि सगळ्यात शेवट ज्या लक्ष्मी राहिल्या होत्या त्या मागे राहिल्या. लक्ष्मीला बसा नाही म्हटली. लक्ष्मीला महादेवने सांगितलं मग कसं काय चाललं, प्रपंच बरा चाललाय ना? माणसाचं थोडं हुकलेलं असू द्या महाराज, अशी माणसं मजा घेतात माणसाचं. फक्त थोडंफार आपलं फाटलेलं असावं. बरं चाललं का, प्रपंच बरं चाललाय का? तसं म्हणल्याबरोबर लक्ष्मीनं त्यांच्याकडे नाही पाहिलं, नारदांकडे पाहिलं. नारद म्हणले देवा त्याच्यासाठीच तुमच्याकडे आलोय. लक्ष्मी खूप महिने झाले आपल्या माहेरात राहते, तिला जायचंय भगवान विष्णूकडं पण जाऊ शकत नाही, तिचं धाडस होत नाही. आपल्याला मध्यस्थी करावं लागेल. आपण जर मध्यस्थी केली तर तिचं नांदणं होईल, तिचं वागणं होईल. देव म्हटले अरे एवढं चांगलं कार्य आहे, मी काय येणार नाही, चला आपण लगेच जाऊ. भगवान शंकर उठले, महादेव उठले, त्रिशूळ घेतला आणि त्रिशूळ घेऊन निघाले. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, कुठे निघाले? झोपलेले आलं नाही लक्षात. पाठीमागून आवाज आला, कुठे निघाले? महादेवानं पार्वतीला सांगितलं अगं लक्ष्मी माहेरात राहते, विष्णूला विनंती करायला चाललोय. तिनं सांगितलं आपल्या घरात काय चाललंय ते बघा, दुसऱ्याची कशाला वाशी मोजता? असं म्हटल्यानंतर पुढे जाण्याची ताकद आहे का महाराज? महादेवाला सांगितलं तू सांगतेस तसं, लगेच खाली बस. आता सरपंच साहेब तिथं महादेवाला खाली बसावं लागतंय, तिथं आपली काय गंमत आहे? बाकीच्या देवतांनी सांगितलं नाही, त्यांनी सांगितलं जायचं होतं, महादेवाने सांगितलं नाही. ग्रह खात्याचा आदेश नाही, मी जाऊ शकत नाही. आता महादेव सोबत येत नाही म्हटल्यानंतर बाकीचे देवता म्हणजे आम्ही येणार नाही. सगळे निघून गेले महाराज, सगळे कोणी ज्याचे त्याचे, इंद्र निघून गेले, कुबेर निघून गेले, नारद फक्त थांबले. नारद महर्षी, कारण सगळे देव आहेत, नारद संत आहेत. बाकीची देव आहेत, नारद संत आहेत. आणि संत कधीही उपासकाचा हात सोडत नसतात. एक वेळेला देव सोडेल, पण आपला हात जर संतांनी धरला
तर तुमचं कल्याण केल्याशिवाय ते तुम्हाला सोडणार नाहीत. लक्षात घ्या. धरती जे हाती संत दयावंत पाळी पंढरीनाथ पाळी पंढरीनाथ लळाचा पाळी पंढरीनाथ लळाचा. नारदाने सांगितलं मी नाही जाणार, कारण नारद महर्षीने सांगितलं मी तुझा हात धरलाय, आता तुझं कल्याण केल्याशिवाय मी जाणार नाही. नारद नाही गेले. लक्ष्मी मातेने नारदांना विनंती केली, नारदा तुम्ही तरी काहीतरी सांगा, मी काय करू की जेणेकरून मला भगवान विष्णू स्वीकारतील. नारदाने सांगितलं जोपर्यंत तुझ्या जीवनात कल्याण करण्यासाठी महादेव येत नाहीत तोपर्यंत तुझं कल्याण होणार नाही. महादेव आल्याशिवाय नाही. लक्ष्मी मातेने सांगितलं पार्वती माता तर महादेवाला येऊ देत नाही, मग आता काय करायचं. नारदाने सांगितलं तू तपश्चर्या कर, तपश्चर्या कर, तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न कर. आणि तपश्चर्याने जर महादेव प्रसन्न झाले तर त्यांना तुझं कल्याणच करावं लागेल. आणि आई जर तू तपश्चर्या केलीस तर तुला भगवान विष्णूकडे जाण्याची गरज नाही, भगवान विष्णूच तुझ्याकडे येईल. तुला जाण्याची गरज नाही, तोच गाडी घेऊन तुला घ्यायला येईल. सुरम्य असं वातावरण, अरण्यामध्ये घनघोर अरण्य, घनघोर अरण्यामध्ये लक्ष्मी माता श्रावण मासामध्ये उपस्थित झाल्या. चंद्र नक्षत्र होता, पौर्णिमा तिथी होती आणि पौर्णिमेच्या चंद्राच्या खाली लक्ष्मी मातेनं पार्थिव लिंगाची स्थापना केली. घनघोर अरण्यामध्ये पार्थिव लिंग स्थापन केलं आणि त्या लिंगाची यथोचित पूजा केली, अर्चना केली आणि तपश्चर्येला सुरुवात केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अनेक वर्ष तपश्चर्या केली महाराज. तो तापलं. तपश्चर्या सांगू आपल्याला, तपश्चर्या जीवनातली तापली पाहिजे. कुठपर्यंत ते जीवन तपलं पाहिजे, कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत तापत नाही तोपर्यंत. तपश्चर्या परिपक्व झाली पाहिजे. आजकाल लोकांना तपश्चर्या नको. लोकांना असं वाटतं आता फुल व्हायला का लगेच देवाने यावं. सगळीकडे तेच आहे. कीर्तनकार व्हायचं लोकांना वाटतं 2 वर्ष पूर्ण संस्थेत राहिलं का हा असं कीर्तनकार झालं पाहिजे. लगेच कथा, लगेच इंस्टा, लगेच रील, लगेच व्हायरल. तप करावं लागतं. अरे येऊ द्या बाबा, त्याला शिकू द्या, त्याला वाऱ्या करू द्या, त्याला पाठांतर करू द्या, त्याला नामस्मरण साधना घडू द्या त्याच्या जीवनात, काही एकादशी घडू द्या, काही होऊ द्या ना. लगेच होत नाही कुठली गोष्ट, लगेच प्राप्त होत नसते. परमपूज्य डोंगरेजी महाराज सांगायचे, ऐका बारीक, परमपूज्य डोंगरेजी महाराज सांगायचे, कथाकाराने जवळजवळ 300 कथा कराव्यात तेव्हा तो कधी कथाकार झाला असं त्याला वाटावं. 300 तेव्हा तो कुठेतरी कथाकार झाला असं त्याला वाटलं पाहिजे. आम्ही आणखी धपक्यात नाही माहिती महाराज, काहीच नाही आमच्या जीवनात. काय साधन आहे आमच्या जीवनात सांगा, काय अध्ययन आहे आमच्या जीवनामध्ये, काय नामस्मरण आहे आमच्या जीवनामध्ये. तपश्चर्या झाली पाहिजे. खूप तपश्चर्या झाली लक्ष्मी मातेची, पण महादेव दर्शन देणार. कारण ते सहजासहजी दर्शन कशी देतील. तपश्चर्या परिपक्व झाली. एक दिवस रात्रीच्या वेळेला 108 कमल पुष्प त्यांनी गोळे केले आणि 108 कमल पुष्पांचं दान अर्चना करायची होती. सरोवरात गेल्या,
कमल पुष्प गोळा केले, मोजून 108 होते. पूजेसाठी बसल्या. अनुष्ठानाला बसल्यानंतर अनुष्ठानाचा नियम आहे, अनुष्ठान पूर्ण झाल्याशिवाय अनुष्ठानावरून उठता येत नाही. ऐकताय ना तुम्ही? अनुष्ठानावरून उठता येत नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एक कमल पुष्प. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अनुष्ठान सुरू झालं. 106 कमल पुष्प समर्पित झाली आणि कमल पुष्प संपली. अनुष्ठान किती होतं? 108 कमल पुष्पाचं. 2 कमल पुष्प कमी पडली. लक्ष्मी माता विचार करतात, अरे मी तर मोजून 108 आणली होती, 106 कशी भरली? आता काय करावं? आता कमल पुष्प आणायला जावं तर अनुष्ठान मोडतोय, अनुष्ठान मोडता येत नाही. आता काय केलं पाहिजे? आता अनुष्ठान तर पूर्ण करायचंय, तोपर्यंत उठता येत नाही. अजब अशा स्वरूपाचा निर्णय घेतला लक्ष्मी मातेनं. कल्पनेतही आपण विचार करू शकत नाही. मी सांगितलं, महादेवाचे भक्त विचित्र डोक्याचे असतात ना. 2 कमल पुष्प कमी पडली. लक्ष्मी मातेनं आपली 2 स्तन काटली आणि ती 2 स्तन महादेवाला समर्पित केली. 2 स्तन समर्पित केल्याबरोबर भगवान महादेव समोर हजर झाले. भगवान महादेवाचं आगमन झाल्याबरोबर एकटे महादेव आले नाही, महादेवाच्या बरोबर एक वृक्षही उत्पन्न झाला आणि त्या वृक्षाचं नाव बिल्व वृक्ष. महादेवानं सांगितलं, लक्ष्मी मी तुझ्या तपश्चर्येवर खूप खुश आहे. लक्ष्मी मातेने नमस्कार केला. लक्ष्मी मातेने सांगितलं, महादेवा तुम्ही मला दर्शन दिलं, माझं खूप भाग्य आहे, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या सोबत जो वृक्ष निर्माण झाला तो वृक्ष काय आहे? मी या वृक्षाला आजच पाहते. महादेवानं सांगितलं, लक्ष्मी हा जो वृक्ष आहे या वृक्षाला बिल्व वृक्ष म्हणून ओळखलं जाईल. हा वृक्ष म्हणजे साक्षात तुझ्या तपश्चर्येचं फळ आहे. तुझी तपश्चर्या केलीस, तुझी साधना केलीस, त्या साधनेचं फळ म्हणून हा वृक्ष निर्माण झाला आणि मी नित्य या वृक्षामध्ये वास करेल. जो कोणी या वृक्षाचं दर्शन घेईल त्याला तुझीही प्राप्ती होईल आणि माझीही प्राप्ती होईल. म्हणून जो मनुष्य बिल्व वृक्षाचं नुसतं दर्शन घेतो त्याला लक्ष्मीचीही प्राप्ती होते आणि महादेवाचीही प्राप्ती होते. लक्ष्मी मातेनं सांगितलं, असं नाही महादेव, मला एवढंच नाही सांगायचं, मला या बिल्व वृक्षाची कथा सांगा. आणि आता भगवान महादेव स्वतः बिल्व वृक्षाची कथा सांगण्यासाठी व्यासपीठावर विराजमान झाले. बिल्व वृक्षाची कथा भगवान परमात्मा, भगवान महादेव बिल्व वृक्षाची कथा सांगणार हे जे वेळेला स्वर्गामध्ये कळालं, कैलासामध्ये कळालं, स्वर्गातील सगळ्या देवता, सगळी नर, सगळे किन्नर, सगळे गंधर्व, यक्ष, दानव सगळे ती कथा ऐकण्यासाठी तिथे विराजमान झाले. बिल्व वृक्षाची कथा. आणि हे सगळ्या देवता कथा ऐकण्यासाठी आल्या. त्याच्यात भगवान विष्णूही आले. नारदांनी काय सांगितलं होतं? तू तपश्चर्या कर, तुला विष्णूकडे जाण्याची गरज नाही, विष्णू तुझ्याकडे येईल. कथा ऐकण्यासाठी विराजमान झाले. सगळ्या देवता कथा ऐकण्यासाठी बसल्या आणि भगवान शिवाने बिल्व वृक्षाची कथा सांगायला सुरुवात केली. 7 दिवस बिल्व वृक्षाची कथा सांगितली. आज किती तारीख आहे? 5. आता इथून पुढे 7 दिवस बिल्व वृक्षाची कथा आणि मग शिवमहापुराण. चालेल?
लक्ष्मी माता की. महादेवानं सांगितलं, महादेव स्वरूपोयम बिल्वो दैवेरपि स्तुतः. महादेव सांगतात, हे बिल्व वृक्ष म्हणजे स्वतः माझं स्वरूप आहे. माता लक्ष्मीच्या तपश्चर्येचं ते फळ आहे. जे कोणी बिल्व वृक्षाची सेवा करतील, जे कोणी बिल्व वृक्षाच्या खाली बसून माझं ध्यान करतील, त्याला माझी प्राप्ती होईल. जगातली जेवढी तीर्थ आहेत ती सगळी तीर्थ या बिल्व वृक्षाच्या पायाशी येऊन थांबतील. म्हणून जर आपल्याला तीर्थस्नान घडत नसेल, जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये तीर्थाचं दर्शन घडत नसेल आणि जगातल्या सगळ्या तीर्थांचं आपल्याला दर्शन व्हावं असं वाटत असेल, तर ज्यांना ज्यांना दर्शन वाटतं त्यांनी टप्पन ते पोरग खाली घ्या. ज्यांना ज्यांना असं वाटतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला जगातल्या सगळ्या विश्वातल्या सगळ्या तीर्थांचं दर्शन घडावं, त्यानं श्रद्धेनं बिल्व वृक्षाचं दर्शन घेतलं की त्याला सगळ्या तीर्थांचं पुण्य प्राप्त होतं. महादेव सांगतात, जो बिल्व वृक्षाच्या खाली बसून आराधना करतो तो मला प्राप्त होतो. जर शिवालय प्राप्त होत नसेल, आता मी सांगितलं आपल्या गावामध्ये शिवालय आहे, खूप भाग्यवान आता, पण काही काही गावामध्ये लांब लांब पर्यंत शिवालय प्राप्त होत नाही. मग त्यानं काय करायचं? जर शिवालयात बसून आराधना होत नसेल तर बिल्व वृक्षाच्या खाली बसून आराधना करायची. शिवालयात बसून जे पुण्य प्राप्त होतं तेच बिल्व वृक्षाच्या पायाशी बसून आराधना केल्यानंतर ते पुण्य प्राप्त होतं. महादेव सांगतात, बेलाच्या वृक्षाखाली एक भक्ताचं भोजन केलं, दान केलं, अन्नदान केलं. एक शिवभक्त ज्यानं शिवाची भक्ती करण्याची आराधना स्वीकारले, ज्याच्या कपाला त्रिपुंड्र बहार आहे, जो भस्म धारण करतो, ज्याच्या काळामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, अशा एका शिव जो नित्य भगवान शिवाची आराधना करतो, जो शिवाचं नामस्मरण करतो, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं भजन जो करतो, अशा एका शिवभक्ताला जर बिल्व वृक्षाच्या पायथ्याला बसून भोजन खाऊ घातलं तर 1 करोड ब्राह्मण भोजन घालण्याचं पुण्य प्राप्त होतं. एवढी महिमा बिल्व वृक्षाची आहे. किती महिमा आहे का? महादेव बिल्व वृक्षाची महिमा सांगतात. तदनंतर शौनकांनी विचारलं, खूप मोठा महिमा आहे महाराज, पण आता ते सगळं संकुचित करून उडून ताडून मला बसवायचे सगळं, एवढा वेळ आपल्याकडे नसतो, खूप कमी वेळेत आपण हे सगळं मी ऍडजस्ट करतोय, सगळं कथा किती मला सांगता येतील. शौनकांनी विचारलं, सूत सूत महाभाग व्यास शिष्य नमोस्तुते, तदेव व्यासतो ब्रूहि भस्म महात्म्यमुत्तमम्. हे सूत, आम्हाला भस्माचं महात्म्य सांगा. भस्म कशाला म्हणतात? भस्म धारण केल्याचं पुण्य काय? भस्म कुणी कुणी धारण करावं? सुतांनी सांगितलं, एकदेयम महाभस्म द्वितीयम स्वल्प संज्ञकम. 2 प्रकारचं भस्म असतं. एक असतं महाभस्म आणि एक असतं स्वल्प भस्म. मी धावतो सांगतो, आता जास्त विस्तार त्याचा करत नाही, कथाही सांगत बसत नाही. जे महाभस्म असतं ते कुणी धारण केलं पाहिजे? ते 2 प्रकारचं महाभस्म हे 2 प्रकारचं असतं. एक श्रौत भस्म असतं आणि एक स्मार्त भस्म असतं. ते कुणी धारण करावं? महाभस्म हे फक्त ब्राह्मण वर्गाने धारण करावं. महाभस्म म्हणजे ते श्रौत भस्म आणि स्मार्त भस्म हे ब्राह्मण वर्गाने धारण करावं. आणि दुसरा वर्ग जो आहे तो लौकिक भस्माचा सांगितला. ती लौकिक भस्म आहे. लौकिक मध्ये कुणी धारण करावं? बाकीचे जेवढे राहिले सगळ्यांनी लौकिक भस्म धारण करावं. भस्म धारण करत असताना त्रिपुंड्र बहार धारण करावा. त्रिपुंड्र म्हणजे मी लावलाय तसा 3 रेषा ओढलेल्या असतात, त्रिपुंड्र. आता आपण मी शिवमहापुराण कथेचा नियम आहे, ज्याच्या कपाला त्रिपुंड्र बहार आहे त्याने शिवकथा सांगावी.
अन्यथा शिवकथा सांगू नये. शिवकथा सांगणारालाही पाप आहे आणि ऐकणारालाही पाप आहे. त्रिपुंड भार असावा. मी बोलत नाही, शिव महापुराण सांगतोय. म्हणून त्याचीच कथा आहे का ज्याच्या कपाळाला त्रिपुंड भार लावलेला आहे. बाकी जाऊ द्या. त्रिपुंड कशाला म्हणतात? भस्म कसं धारण करावं? एक, जे गायीच्या शेणापासून बनवलेलं असतं. कसं निर्माण करायचं? गायीचं शेण. गायीचं म्हणजे कुठल्या? जागेत गावरान गायीचं शेण, ज्याची गौरी बनवायची, ती गौरी वाळवायची, ती जाळायची आणि तिच्या राखीपासून जे बनतं त्याला म्हणतात गौरीच्या शेणापासून बनवलेलं जे भस्म असतं ते. आणि दुसरं भस्म जे यज्ञातून प्राप्त झालेलं असतं. हे दोन भस्माचे प्रकार. जाबाल उपनिषद आहे, त्याच्यामध्ये जाबालांनी या दोनही भस्माला लौकिक भस्म सांगितलं आणि ते सगळ्यांना धारण करण्याचा विधी सांगितला. गायीच्या शेणापासून जे भस्म तयार होतं ते पाण्यामध्ये कालवायचं. पाण्यामध्ये कालवत असताना तो लावायचं, ते भस्म लावायचं कसं? तो लावण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, कुणाला नाही असं नाही. पुरुषांना, स्त्रियांना, चारही वर्णांना सगळ्यांना भस्म लावण्याचा अधिकार आहे. सगळ्यांना त्रिपुंड लावण्याचा अधिकार आहे. लावत असताना या दोन बोटांनी ते लावावं. अनामिका आणि मध्यमा. एक याला अनामिका म्हणतात, याला मध्यमा म्हणतात. गंध लावताना सुद्धा अनामिकेनच दुसऱ्या माणसाला गंध लावला पाहिजे. काही माणसं कीर्तनात बुक्का लावली देत महाराज आम्हाला. त्यांनी बुक्का लावल्यानंतर आयुष्यात कीर्तनच करू नये अशी भावना होती तेवढ्या काळात. आपल्याकडे तर बरं, ते मुंबईला जर गेलं कीर्तनाला त्यांना काहीच कळत नाही. ते असं घेतात आणि असंच बुक्का उडीत. अनामिकेनं दुसऱ्याला गंध लावावा, स्वतःला मध्यमीनं लावावा. मृत असलेल्या व्यक्तीला, ऐका, मृत असलेल्या व्यक्तीला तर्जनीनं लावावा. काका, मृत असलेल्या व्यक्तीला, गेलेल्या व्यक्तीला जर गंध लावायचा असेल तर तर्जनीनं, या बोटानं लावायचं. स्वतःला या बोटानं लावायचं आणि समोरच्या जिवंत व्यक्तीला या बोटानं लावायचं. भस्म लावत असताना मध्यमा आणि अनामिका या बाजूने रेष ओढायची, इथपर्यंत घेऊन यायची आणि दुसरी या बाजूने ओढून पुन्हा इथे आणायची. संपला गंध. त्याला ते मेकअप करीत नाही बसायचं कवर पण. असा गंध लावायचा. आता ऐका, बारीक ऐका. 3 रेषा असतात. त्रिपुंड भार हा ओंकार स्वरूप आहे, ज्याला प्रणव स्वरूप असं म्हणतात. हा ओंकार स्वरूप आहे. ओंकारामध्ये जी 3 अक्षर आहेत, अ आकार, उ उकार, म मकार. आकार चरणयुगल, मकार काय महामंडल, आकार उकार उदर विशाल, मकार महामंडल असं आहे. आकार उकार मकार. याच्यातला वरची रेष ही आकार स्वरूप आहे, मधली रेष उकार स्वरूप आहे आणि खालची रेष ही मकार स्वरूप आहे. म्हणजे त्रिपुंड भार हा ओंकार स्वरूप आहे. आता मला सांगा, ज्याच्या भाडी, ज्याच्या मस्तकी, त्याला शांत करायचं. मी एवढं कधीच सहन करत नाही. उगा रस्ता पुराय म्हणून सहन करतो. मला खूप स्ट्रिक्ट सवय आहे महाराज, काय सांगू तुम्हाला. आता मी अजून इथं इथे जाती झालेलो नाही म्हणून आपलं शांत. एक वाक्य लक्षात घ्या. ही जी कथा चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, पूर्ण महाराष्ट्र पाहतोय. आणि आपल्या गावाची इज्जत आपण पाळायची असते महाराष्ट्रात. इथं लक्ष द्यायला पाहिजे. आपलं बोलण्याची वेळ सुद्धा येऊ नाही दिली पाहिजे. तुम्ही अकार उकार मकार 3 स्वरूप आहेत आणि ओंकार स्वरूप आहे. आता ऐका,
ज्याच्या मस्तकावर त्रिपुंड लावलेला आहे त्याच्या मस्तकावर स्वतः ओंकार आहे, आणि स्वतः ओंकार आहे म्हणजे स्वतः महादेव आहे. आणि ज्याच्या स्वतः मस्तकावर महादेव आहे, महादेव शब्दाचा शिव शब्दाचा अर्थ होतो कल्याण, ज्याच्या मस्तकावरच कल्याण आहे त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही का? तुम्ही टाळ्या वाजून जरी मला खुश केलं तरी मी बडबड सहन करणार नाही. ऐका, वरची जी रेषा असते त्याच्यामध्ये 9 देवता असतात. मी धावतं सांगतो, जास्त विस्तार करत नाही, माहिती असावं म्हणून सांगतोय फक्त. माझ्या सांगण्यातला उद्देश हाच आहे की त्रिपुंड लावल्याने किती मोठा फायदा होतो. वरची जी रेष असते त्याला आकार म्हणतात. त्या आकारामध्ये पहिलं गर्हपत्य असतं, 2 अग्नी, 3 पृथ्वी, 4 धर्म, 5 रजोगुण, 6 ऋग्वेद, 7 क्रियाशक्ती, 8 प्रतस्तवन आणि 9 महादेव, अशा 9 देवता असतात. दुसऱ्या रेषेमध्ये दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, सवत, इच्छाशक्ती, अंतरात्मा आणि महेश्वर. तिसऱ्या रेषेमध्ये म्हणजे मकरामध्ये अग्नी, तमोगुण, वायुलोक, ज्ञानशक्ती, सामवेद आणि शिव स्वतः त्याच्यामध्ये विराजमान असतात. म्हणजे या 3ही रेषेमध्ये 9 देवता, 9 त्रिक 36 देवता, 36 तत्वाचा मूळहरी. जी 36 तत्व आहेत ही 36 तत्व या त्रिपुंडामध्ये असतात. एवढा मोठा त्रिपुंडाचा अर्थ आहे. म्हणून प्रत्येक महादेवाच्या भक्तानं त्रिपुंड लावला पाहिजे, भस्म धारण केला पाहिजे, भगवंतालाही त्रिपुंड लावला पाहिजे. असं त्रिपुंडाचं महात्म्य सांगून पुढे रुद्राक्षाचं महात्म्य सांगितलं, वेळ संपली. रुद्राक्षाचं महात्म्य मी आता उद्या सांगणार आहे. फक्त मला एक प्रश्न आलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर, आता कथेचा एक्स्ट्रा वेळ बरं का, कथेचा एक्स्ट्रा वेळ आहे. त्या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न खूप गोड पाठवलाय मला कुणी पाठवला माहित नाही. प्रश्न खूप गोड आहे, ऐकण्यासारखं आहे, खूप महत्वाचं आहे. महाराज, प्रभू रामचंद्राने 14 वर्ष 14 दिवसाचा वनवास संपून अयोध्येला परतत असताना आणलेल्या पुष्पक विमानाबद्दल खुलासा करण्याची विनंती आहे. खूप गोड प्रश्न आहे, खूप छान प्रश्न आहे. भगवान प्रभू रामचंद्र 14 वर्ष 14 महिने वनवासाला गेल्यानंतर ज्या विमानात बसून अयोध्येला आले ते पुष्पक विमान, त्या पुष्पक विमानाबद्दल थोडासा खुलासा करा. आता हा जवळजवळ एका कथेचा वेळ घेणारा प्रश्न आहे. इतका सुंदर प्रश्न आहे, काय सांगू, धावतो सांगतो. रामकथेमध्ये पुष्पक विमानाचा उल्लेख सगळ्यात पहिला बालकांडामध्ये आलेला आहे. बालकांडामध्ये एक बार कुबेर पर धाबा, रावणाचं वर्णन करत असताना रावणाला वरदान प्राप्त झालं आणि रावणानं दिग्विजय चालू केला. आता तो दिग्विजय करत असताना त्यानं सगळीकडे एवढं लुटलं महाराज, रावणानं संपत्ती लुटली. यात नवल नाही, रावणानं विश्वातलं सौंदर्य सुद्धा लुटलं. आणि हे करत असताना, दिग्विजय करत असताना त्यानं आपल्या भावावरच हल्ला केला. कुणावर? कुबेरावर. वर्णन आहे, तुलसी महाराज सांगतात, एक बार कुबेर पर धावा, त्यानं कुबेरावर धावा, त्या हिंदी शब्द तो धावा बोलला म्हणजे हल्ला केला. काय काय केलं? संपत्ती तर लुटली, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लुटली त्यानं, काय? पुष्पक ज्यानं जीतील यावा. त्यानं कुबेराची संपत्ती लुटलीच, पण त्या कुबेराकडे असलेलं पुष्पक विमान सुद्धा लुटून आलं. म्हणजे आलं कुठून? ते कुबेराकडून. पहिला शब्द आला वाल्मिकाच्या, तुलसी महाराजांनी ते शब्द बालकांडात घातले की कुबेरानं आपल्या भावाचं संपत्ती तर लुटलीच, पण ते पुष्पक विमान लुटला. आता भावावर त्याने हल्ला केला. दोघांचं वर्णन पहा ना. एक जण असा आहे जो भावावरच हल्ला करतो, त्याची संपत्ती लुटतो, आणि एक वर्ग असा आहे जे प्रभू रामचंद्र ते आपली संपत्ती भावाला दान देऊन टाकतात.
एक भावाला लुटणार आहे तो रावण, आणि एक भरताना आपलं राज्य देऊन टाकणारा ते प्रभू रामचंद्र. म्हणून आपण ठरवायचं आपल्याला रावण व्हायचं का, आपण ठरवायचं आपण भावाला लुटायचं का आपल्या भावाला द्यायचं. आणि महाराज सांगत असतात आमचे 3 लोक कधी सुखी होत नाहीत. 3 लोक कधी सुखी होत नाहीत माऊली गुरुजी. 1 भावाचं खाणारा, 2 गावाचं खाणारा, आणि 3 देवाचं खाणारा. हे 3 लोक आयुष्यात कधीही सुखी होत नाही. त्यानं भावावरच हल्ला केला. ते पुष्पक विमान लुटलं, आणि ते लुटल्यानंतर ते आपल्याकडे घेऊन आला. त्याच पुष्पकामध्ये तो सीतेला घेऊन गेला. ते पुष्पक लंकेमध्ये असताना भगवान प्रभू रामचंद्र आले. रावणाशी युद्ध केलं. युद्ध करून रावणाला मारलं. आता प्रसंग, आता पुढे लंका कांडामध्ये त्याचा उल्लेख आला. म्हणजे मला बालकांडही पाहावं लागलं सगळं, लंका कांडही पाहावं लागलं सगळं. युद्ध झाल्यानंतर रावण धारातीर्थी पडला, मृत्युमुखी पडला. आता भगवान प्रभू रामचंद्रांची भेट घेण्यासाठी आणि स्तुती करण्यासाठी भगवान शंकर तिथं आले त्या रणांगणामध्ये. आणि भगवान महादेवानं भगवान प्रभू रामचंद्रांची गोड अशी स्तुती केली. स्तुती करून प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आता मी तुम्हाला भेटलो, आता निघालो. आता मी थेट तुमचं अयोध्यामध्ये ज्या वेळेला शपथविधी ग्रहण होईल त्यावेळेला मी तिथं तुम्हाला भेटायला येईल. भगवान महादेव तिथून निघून गेल्यानंतर महादेव गेले. मग तब प्रभू निकट विभीषण आया. विभीषण तिथं आला आणि विभीषणानं प्रभू रामचंद्रांना सांगितलं, नमस्कार केला. दीन मलिन हीन मती जाती. देवा मी कसा आहे, दीन मलिन हीन मती जाती, मो पर कृपा किन्ही बहु भाती. मी दीन आहे, मी मलिन आहे, मी हीन आहे, मी राक्षस कुळात जन्माला आलोय. देवा तुम्ही माझ्यावर कृपा केली, बहुभाती अनेक प्रकारानं तुम्ही माझ्यावर कृपा केली. आता एक काम करा, इथं तुम्ही आहात, आता माझी विनंती आहे तुम्हाला, काय करा, अब जनगृह पुनीत प्रभू की जे. युद्ध केले आपण, आता माझी विनंती आहे, तुमची चरण माझ्या घराला लावा. अब जनगृह पुनीत, माझ्या घराला तुमचे पाय लावा, माझं घर पुनीत करा. आणि आणखी काय करा, मग जन करई समर श्रमची जे. तुम्ही युद्ध केलंय, माझ्या घरी या, स्नान करा, श्रम थोडा हलका करा, माझ्या घराला पुनीत करा. आणि ऐका, माझा भाऊ रावण यानं कुबेरला लुटून आणलेली जी संपत्ती आहे ती संपत्ती मी तुमच्या चरणावर दान देतो, दान करतो की तुम्हाला घ्या. नुसती तुम्हाला घेऊ नका, ही संपत्ती घेऊन ही लुटून टाका, ही देऊन टाका लोकांना, याचं दान करा. मला ही संपत्ती, माझी एकच विनंती आहे, मला तुमच्या सोबत अयोध्येला घेऊन चला. कारण इथं मला आता राहायचं नाही. इथं दुसरं काय आहे, इथं एकच आहे, इथं फक्त वध आहे, इथं मारामारी आहे, इथं जोडाजोडी आहे, हे राक्षस आहेत सगळे. इथं वध आहे, मला अवध पाहिजे. इथं काय, इथं वध आहे, मला अवध पाहिजे, मला अयोध्येत यायचंय. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, ठीक आहे, सगळं आता सगळं तुला मला दान द्यायचंय ना, ठीक आहे, मी तुला आज्ञा देतो. आता एक काम कर, सगळी संपत्ती घे आणि त्या विमानात टाक. मी दान नाही करणार, मी दान नाही करणार, दान तू कर. का? कारण तुझ्या कुळात कुणी दान केलेलं नाही. तुम्हाला फक्त लुटायचंच माहिती, तुम्हाला द्यायचं माहिती. असुर कुळात जन्माला आलास म्हणून आता तू दान कर. किती गोड भाव तुळशी महात्म्याने सांगितलंय.
बहुरी विभीषण भवन सिधायो मन बसन विमान भरायो बहुरी विभीषण भवन सिधायो मन बसन विमान भरायो लई पुष्पक प्रभु आगे राखा हस करी उपास विभीषणानं सगळी संपत्ती घेतली त्या पुष्पक विमानात ठेवली आणि पुष्पक विमानात ठेवून आकाशामध्ये उड्डाण केलं लई पुष्पक प्रभू आगे राखा त्या पुष्पक विमानामध्ये ती संपत्ती ठेवली आकाशात उडाला आणि उडाल्यानंतर ती संपत्ती जेवढे वानर खाली होते त्या वानरामध्ये त्याने ती लुटली देऊन टाकली संपत्ती दान केली कारण त्यात संपत्तीची अपेक्षा नव्हती दुसऱ्यांदा उल्लेख झाला संपत्ती दान करण्यासाठी आता त्यानं भगवान प्रभू रामचंद्रांना सांगितलं मला सोबत घेऊन चला प्रभू रामचंद्राने सांगितलं तुला माझ्या सोबत येता येणार नाही तुला इथं थांबावं लागेल इथं राज्य करावं लागेल भगवान प्रभू रामचंद्रानं त्याचा राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक केल्यानंतर त्यानं आदरानं प्रभू रामचंद्रांना त्या विमानात बसवलं अतिशयी प्रीती देखी रघुराई दिने सकल विमान चढाई त्या विमानामध्ये प्रभू रामचंद्र बसले सीतेसहित बसले सगळ्यांना घेऊन विमानात बसल्यानंतर उत्तर दिशेला ते विमान निघालं त्या विमानानं हवेमध्ये वरती ते विमान गेल्यानंतर एकच कोलाहल झाला एकच आरडाओरडा झाला जेवढे सगळे वानर होते खालून मोठ्याने ओरडायला लागले प्रभू रामचंद्र भगवान की प्रभू रामचंद्र भगवान की प्रभू रामचंद्र भगवान की सिंहासन तिरुच त्या विमानामध्ये प्रभू रामचंद्र बसले आणि प्रभू रामचंद्र सीता सहित बसून त्या विमानावरून अयोध्येच्या दिशेने निघाले सगळीकडे भ्रमण करत करत ते विमान अयोध्येला आलं अशा स्वरूपाचा त्या पुष्पक विमानाचा इतिहास जो या प्रश्नाच्या माध्यमातून माझ्या समोर आला होता थोडस मी कथेच्या स्वरूपात त्याला सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे एकंदरीत माझ्या आता लक्षात आलं की मी रामकथा चांगली करू शकतो अत्यंत गोड अशा स्वरूपाने आपण सर्वजण या ठिकाणी ही कथा श्रवण करत आहोत आज माझ्या अल्पमतीप्रमाणे काही प्रश्नांची उत्तर आपल्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केला बिल्ववृक्षाचं महात्म्य भस्माचं महात्म्य त्याचबरोबर पूजेचं काही महात्म्य अशा काही प्रश्नांची उत्तरं किंवा शिव महापुराणामध्ये आलेल्या काही विचारांचा परामर्श आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला उद्या आपण पहिली संहिता आज या ठिकाणी संपलेली आहे मी 7 संहितांचा विचार आपल्याला सांगितला होता पहिल्या दिवशी
शिवमहापुराणामध्ये 7 संहिता आहेत. त्यातली पहिली संहिता आहे विद्येश्वर संहिता. आज या ठिकाणी विद्येश्वर संहिता संपन्न झालेली आहे. उद्या दुसऱ्या संहितेमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. उद्या रुद्र संहिता, ज्या रुद्र संहितेमध्ये सतीचं चरित्र येतं, ज्या रुद्र संहितेमध्ये पार्वती मातेचं चरित्र येतं आणि पार्वती मातेच्या आणि भगवान महादेवाच्या विवाहाचा विचार त्या रुद्र संहितेमध्ये येतो. नारदांच्या काही चरित्राचा विचार त्याच्यामध्ये येतो. उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला त्याचा विचार पाहायचा आहे. त्यामुळे उद्याही अशाच पद्धतीनं बरोबर 6:15 आपण इथे यायचे. बरं, उद्या किती वाजता यायचं? झोपलेले किती वाजता यायचं? 6:15 सगळ्यांनी इथे यायचं. कारण 6:30 आपण आल्यानंतर आरती असते, बराच वेळ त्याच्यामध्ये निघून जातो. म्हणून 6:15 आपण इथून तदनंतर कथा सुरुवात होईल. आपल्याला सगळ्यांना भरपूर अशा कथा श्रवण करायला भेटतील. आज आपल्या या कथेसाठी या ठिकाणी आमच्यावर खूप प्रेम करणारी ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आमचे परम आदरणीय मोठी गुरुजी या ठिकाणी कथेसाठी आज उपस्थित राहिले. या व्यासपीठावरून त्यांना खूप खूप नमस्कार करतो. आमच्यावर प्रेम करणारे परम आदरणीय आमचे अंजय बापू कर्डिले या ठिकाणी उपस्थित राहिले व्यासपीठावरून. त्यांचेही खूप खूप नमस्कार त्यांना या ठिकाणी अदा करतो. आमच्यावर प्रेम करणारे परम आदरणीय आमचे विनायक तात्या दरंदले, जे पत्रकारिते क्षेत्रामध्ये काम करतात आणि आमच्यावर खूप निष्ठा, खूप प्रेम या ठिकाणी करतात. आदरणीय तात्यांचेही या ठिकाणी नमस्कार त्यांना व्यक्त करतो. आमचे परम आदरणीय परम स्नेही संजय भाऊ गर्जे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले सोनेवरून. त्यांचेही खूप खूप धन्यवाद अदा करतो. आज या सेवेसाठी कथेच्या ज्या मातेनं मला जन्माला घातलं आणि जिनं माझ्यावर संस्कार केले, वारकरी संप्रदायाचे संस्कार केले, ते आमचे मातृचरण आज या ठिकाणी कथेसाठी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आमचे परम आदरणीय माझे पिताश्री या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. बाकी ट्रॉली पण आणलेली. आपल्या सगळ्यांचं प्रेम, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. 7 दिवस आपल्याला सुंदर अशी सेवा देण्यासाठी आमचे आदरणीय कृष्णा महाराज मिरज गावकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे परम आदरणीय बिडवी महाराज सिल्लोडवरून आले, ते उपस्थित आहेत. आमचे परम आदरणीय श्याम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, परिसरातील सर्व भक्ती मंडळी, विशेषतः माता भगिनी, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या कथेला या ठिकाणी विराम देतो. हॅलो. षडगुण ऐश्वर्य संपन्न पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीम कृपेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्री शिव महापुराण कथा महायज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सप्ताहाचा आजचा 4था दिवस आहे. ए मुलींनो, या कोपऱ्यातल्या शांत बस. आदरणीय ज्ञानमूर्ती हरिभक्ती परायण सोमनाथजी महाराज पाटील यांच्या मुखारविंदातून आपण ही कथा श्रवण करत आहात. जवळजवळ 4 दिवस झाले, निम्मा सप्ताह आपला जवळजवळ झालाय. अगदी कथा चालू झाली आणि कथा चालू झाल्याच्या नंतर कधी 9 वाजता श्रोत्यांच्या मनामध्ये आदरणीय आमचे हरिभक्ती परायण सोमनाथ महाराज देतात. समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांची सहर्ष स्वागत आणि महाराजांना धन्यवाद आहे. आजच्या पंक्तीची जी काही अन्नदाती असतील त्यांना एक विनंती आहे, आपण सपत्नीक लवकर या ठिकाणी येऊन उपस्थित राहायचं आहे. काही मान्यवर मंडळींची या ठिकाणी सन्मान होणार आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून भेट देण्याकरता, सदिच्छा भेट देण्याकरता वारकरी संप्रदायाचा जो लेखाजोखा आहे, जे काही कथा होतात, कीर्तन होतात, अगदी सुंदर पेपरच्या माध्यमातून ज्यांच्या सुंदर अशा सूचना असतात, अतिशय सुंदर आपल्या भागाचं भूषण
हरिभक्ती परायण विनायक तात्या दरंदले आज उपस्थित आहेत. माझं त्यांना वंदन आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा छोटासा सन्मान या ठिकाणी संजय भाऊ गुरुजी उपस्थित असणारे मोठे गुरुजी आहेत, त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतो आहे. मी बरीचशी मंडळी आहेत रोज आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांची व्हिजिट असते, हेड कॉन्स्टेबल माळवदी दादा, आदरणीय दादा सुद्धा या ठिकाणी रोज येतात. त्याच पद्धतीने ताईंना देखील मी विनंती करतो आपण समोर यावं. वसंत भाऊ खेडे यांच्या सौभाग्यवतीच्या वतीने होणार आहे. ताईंचा देखील सन्मान या ठिकाणी होणार आहे. ताईंना विनंती आहे आपण समोर यावं आणि आपल्याला पिताश्रींना आणि मातोश्रींना यांना विनंती आहे की आपण राहिलेल्या 4 दिवस कथा श्रवण पुढील वर्षासाठी जर कोण